Good evening, everyone. Good evening. Good evening. आप सभी का स्वागत है शाम को हमारे साथ इस आयोजन में। आज के इस हमारे साथ शामिल होने के लिए धन्यवाद। आज हम महाराष्ट्र में सार्वजनिक पुस्तकालयों से संबंधित मुद्दों पर चर्चा करेंगे। विधि सेंटर फॉर लीगल पॉलिसी ने इस मुद्दे पर एक रिपोर्ट लिखी है। इस गोल में चर्चा के साथ ये रिपोर्ट हम लॉन्च कर रहे हैं। रिपोर्ट हमारी वेबसाइट पर और नीचे जो चैट बॉक्स है उसमें दिए गए लिंक पर उपलब्ध है। हमारी रिपोर्ट विभिन्न मुद्दों पर चर्चा करती है और इनमें से कुछ मुद्दों का उदाहरण है कि हम महाराष्ट्र में सार्वजनिक पुस्तकालय प्रणाली, पुस्तकालय अधिकारियों और प्रसिद्धों की भूमिका, वित्त पोषण के मुद्दों, सार्वजनिक पुस्तकालय कर्मचारियों के सामने आने वाले मुद्दों और विकलांग व्यक्तियों के लिए उपयोग की व्याख्या करते हैं। इसके साथ ही हम सामुदायिक स्थानों के रूप में पुस्तकालयों के महत्व पर प्रकाश डालते हैं। कैसे कोविड लॉकडाउन ने पुस्तकालयों को प्रभावित किया और किस प्रकार का डिजिटाइजेशन वास्तव में राज्य में सार्वजनिक पुस्तकालयों की मदद कर सकता है। इस पर आगे चर्चा करने के लिए हमारे डॉक्टर R.S. बाल, वो वर्किंग वाइस प्रेसिडेंट है, डायरेक्टर ऑफ लाइब्रेरीज रह चुके हैं। इससे पहले जब हम रिपोर्ट लिख रहे थे तो हमारी डॉक्टर बालेकर के साथ बहुत सारी बातचीत हुई थी और उनका बहुत सारा इनपुट और उनके एक्सपीरियंस हमारे रिपोर्ट को उन्होंने बहुत मदद की है इस चीज में। तो आज वो हमारे साथ है, इस बात से हम बहुत खुश है। और उसके बाद हमारे साथ है प्रोफेसर विजय राघवन जो वेलकम जो टाटा इंस्टीट्यूट साइंसेस से है, और उनके साथ है सुधाकर मधुपुरी जी जो असिस्टेंट डायरेक्टर है प्रयास से। प्रोफेसर राघवन और सुधाकर जी ने साथ मिलके महाराष्ट्र में प्रिजन्स में लाइब्रेरी शुरू किए हैं और उन्होंने इस प्रिजन लाइब्रेरी शुरू किए हैं और इस बात पे वो हमें उनके जो एक्सपीरियंस है हमारे साथ दिल्ली से पूर्णिमा राव जी हैं, वो फ्री और खुले रखने की जो महत्वपूर्ण चीज है वो हमारे साथ ये बात शेयर करेंगी। शशिकांत कक्कड़ जी है जो कोविड के वक्त में जो मुश्किलें आई थी और जो कैसे उन्होंने पुस्तकालय को बढ़ावा दिया। सॉरी, मैं मेरा वीडियो बंद करती हूँ। ठीक है, अभी बेहतर है? आवाज आ रही है मेरी? हाँ, आवाज ठीक आ रही है, वीडियो में प्रॉब्लम है। अच्छा ठीक है, कोई बात नहीं। और आखिर में हमारे साथ दिलीप दिकुले जी हैं, वो 30 साल से ऊपर लाइब्रेरियन रह चुके हैं सिद्धार्थ वाचनालय और ग्रंथालय पुणे में, और उनका वो बीमार थे, उनकी तबीयत ठीक नहीं थी, फिर भी वो हमारे साथ आज जुड़े है और उसके लिए हम बहुत आभारी है उनके। ऐसे अपने सहयोगी प्रतीक दीक्षित जो महाराष्ट्र में विधि महाराष्ट्र में रिसर्च फेलो हो इस वक्त। नमस्कार प्रतीक. हॅलो सर, थँक्यू राहिला. राहिलांनी आपल्याला हिंदीमध्ये सगळं चांगलं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. एकदा मराठीत आमचा जो अहवाल आहे त्याचं मी तुम्हाला एक संक्षिप्तात तुम्हाला एक इंट्रोडक्शन देतो की महाराष्ट्र राज्यात ग्रंथालयांचे नियमन हे महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम 1967 अन्वये होते आणि या अधिनियमाअंतर्गत राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे व्यवस्थापन आणि देखभाल ही डायरेक्टरेट मार्फत केली जाते. आज तागायत आपल्या महाराष्ट्र राज्यात 12,000हून अधिक सार्वजनिक ग्रंथालय कार्यान्वित आहेत. मात्र राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांची व्यवस्था आहे त्याचे विश्लेषण करता आम्हाला असं लक्षात आले की सार्वजनिक ग्रंथालय आवाज गेला, आवाजात डिस्टर्बन्स आहे.
प्रतीक सर, आवाज नाही येते तुमचा. सॉरी, कॅन यू हिअर मी? आवाजात डिस्टर्बन्स आहे, बाकी काय मध्येच problem. बंद झालं. एक्चुअली कट कट के आ रहा है, एक मिनिट. कट कट के आ रहा है. ब्रेक होऊन येतं. ते आपलं नॅशनल इंटरनेट नेटवर्क आहे. ते चालू असताना केव्हा बंद पडेल याची Pratik, why गॅरंटी. don't you put your video? आता येतोय का? हा, व्हिडिओ ऑफ केला तर आवाज चांगला आहे. तर जसं मी सांगत होतो Sorry, की सॉरी प्रतीक का प्रतीक वापस ज्वाइन करेंगे, शायद उनका नेटवर्क में थोड़ी प्रॉब्लम है. 2 मिनट दीजिए, वो वापस ज्वाइन करेंगे. ओके ओके ओके, सॉरी. नो प्रॉब्लम. हॅलो, हा, आवाज येतोय. येतोय ना? ठीक आहे. तर जसं मी सांगत होतो की या अहवालाच्या मार्फत आम्ही संशोधन करून असं आम्हाला जाणवलं की आपल्या महाराष्ट्र राज्य अधिनियमात, ग्रंथालयाच्या अधिनियमात खूप काही तुटवडे आहेत आणि त्या सर्व समस्यांचे आकलन आम्ही आमच्या अहवालामार्फत करण्याचा प्रयत्न केला. आणि जसं राहायला म्हणाली तशी या अहवालात आम्ही काही ठराविक मुद्द्यांवर विश्लेषण केले आहे, जसे की ग्रंथालयांची स्थापना, अधिनियमाअंतर्गत नमूद केलेले जे प्राधिकरण आहेत, जसे की राज्य ग्रंथालय परिषद किंवा जिल्हा ग्रंथालय समिती आणि त्यांच्या जबाबदाऱ्या, तसेच सरकारी अनुदान व पर्यायी महसूल स्रोत, आणि ह्याला जोडून जो विषय येतो तो म्हणजे अनुदानाअभावी कर्मचाऱ्यांच्या समस्या. या समयात आम्ही ह्याचं पण विश्लेषण केलंय की बदलत्या काळानुसार सार्वजनिक ग्रंथालयांनी कसे बदलता येईल याच्यावर पण आम्ही भर दिला आहे. आणि त्या संदर्भात आम्ही व्यक्ती व समुदाय विकास यात ग्रंथालयांचे जे अभूतपूर्व योगदान आहे, तसेच वेगाने विकसित होणारे माहिती व संप्रेषण म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी यांचे सुद्धा ग्रंथालयांनी कसे जोपासणं गरजेचं आहे याच्यावर पण आम्ही विश्लेषण केलेले आहे. तसेच समाजातील जे दुर्लक्षित जे घटक आहेत, जसे की अपंग व्यक्ती, ह्या व्यक्तींना ग्रंथालयात ऍक्सेस मिळताना किती कशा प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते याचे सुद्धा विश्लेषण आम्ही केले आहे. तर ही पार्श्वभूमी लक्षात घेता आता आपण आपल्या मान्यवरांचे विचार जाणून घेऊया. डॉक्टर बालेकर, मला सगळ्यात प्रथम तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. हो, बोला. आपला जो 1967चा जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एकतर डायरेक्टरेट ऑफ लायब्ररीज म्हणजेच संचालनालय, राज्य ग्रंथालय परिषद म्हणजे स्टेट लायब्ररी काउन्सिल आणि जिल्हा ग्रंथालय समिती म्हणजे डिस्ट्रिक्ट लायब्ररी कमिटी हे मुख्य प्राधिकरण आहेत. तर ह्यांच्या महत्वाबद्दल तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? याच्यात जोडून माझा असा प्रश्न आहे की अनेक वर्षापासून ग्रंथालय परिषद कार्यान्वित नाही, तर त्याचं आपल्या महाराष्ट्राच्या ग्रंथालयाच्या प्रगतीवर कसा निर्माण झाला? बघा, राज्य ग्रंथालय परिषद आणि जिल्हा ग्रंथालय समित्या, आवाज येतो रे व्यवस्थित? हो, येतो. या 2 कायद्यामधल्या महत्वाच्या समित्या आहेत. कायद्याच्या पूर्वीच्या परिस्थितीमध्ये अशा समित्या होत्या, त्याला आपण लिगल फॉर्मॅट मध्ये आणलं. परंतु या ज्या समित्या आहेत त्या समित्यांनी सुरुवातीला जे काम केलं साधारणतः 96-97 पर्यंत, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट राज्य शासन जी इम्प्लिमेंट करायची होती ती समितीच्या लोकांबरोबर चर्चा करून त्यांचा सल्ला घेऊन इम्प्लिमेंट करतो. बरोबर. कारण ही बेसिकली सल्लागार समिती आहे. आपण प्रिसिडिंग ऍक्ट जे रेफर करतो, कर्नाटक, तामिळनाडू किंवा आंध्रचे, त्या सगळ्या ठिकाणी अथॉरिटीज आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या कायद्याने पहिल्यांदा ऍडवायझरी बॉडी आणली. बरोबर. आणि ऍडवायझरी बॉडी असल्यामुळे तिचा सल्ला राज्य शासनाने घेणं अपेक्षित आहे. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की त्या समितीचं रिस्ट्रक्चरिंग झालेलं नाही 2006 पासून. बरोबर. त्याच्यानंतर 95-97च्या दरम्यान जे रिस्ट्रक्चरिंग झालं त्याच्यामध्ये इरेग्युलॅरिटी खूप होती आणि त्या इरेग्युलॅरिटीमुळे
शासनाने जे काय निर्णय घेतले ते त्यांच्या ऑन घेतले. म्हणजे 2004-5 ची जर समजा गंमत बघितली तर महाराष्ट्राने कायदा इम्प्लिमेंट केला, त्या इम्प्लिमेंटेशनच्या तारखेपासून त्या मधल्या 5 वर्षामध्ये सगळ्यात जास्त शासन निर्णय निघाले आणि ते शासन निर्णय निवड नवीन मान्यतेच्या अनुषंगाने एक काढायचा, मग दुरुस्ती करायची, पुन्हा काढायचा, दुरुस्ती करायची. आणि हे जे काय बेसिकली होत होतं ते परिषदेशी चर्चा न केल्यामुळे होत होतं. त्याच्यामुळे परिषदेची आवश्यकता आहे. तुमच्या रिपोर्टमध्ये मी रिपोर्ट बघितला तर त्याच्यामध्ये परिषदेचं एक बेसिक काम आहे एक, की ते म्हणजे राज्य शासनाला जो डिपार्टमेंटचा संचालनालयाचा जो अहवाल सादर करायचा असतो, तो अहवाल परिषदेच्या मंजुरीशिवाय शासनाला सादर करता येत नाही. 25 नंबरचा क्लॉज आहे कायद्यामधला. त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की राज्य शासनाला परिषदेच्या मंजुरीशिवाय असा अहवाल शासन करता येणार नाही. म्हणजे आपण विचार करा की 2006-7च्या नंतर परिषदच अस्तित्वात नसल्यामुळे मागच्या 13 ते 14 वर्षामधला कुठलाच डिपार्टमेंटच्या कामकाजाचा अहवाल हा राज्य शासनाला सादर झाला नाही. हा जो अहवाल आहे हा डिपार्टमेंटचा अहवाल नाही आहे, तर तो राज्यातल्या सार्वजनिक ग्रंथालयांनी केलेल्या प्रगतीचा अहवाल आहे. आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांचा बरेचदा गैरसमज होतो की तो डिपार्टमेंटचा अहवाल आहे. तो डिपार्टमेंटचा नाही, राज्यातल्या प्रगतीचा अहवाल आहे. तर तो अहवाल सादर झालेला नाही. त्याच्यामुळे त्याच्यातनं ज्या काही त्रुट्या निर्माण झाल्या मान्यतेच्या बाबतीमध्ये, वर्गबदलच्या बाबतीमध्ये, मग पडताळणी रेव्हेन्यूची केली, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये कुठेही परिषदेशी चर्चाच केली. त्याच्यामुळे परिषदेची आवश्यकता ही प्रॉमिनंटली आहे. तिच्याकडे सोपवलेले कामं लक्षात घेता आवश्यक आहे. फक्त आता आपण जे अहवालामध्ये सुचवलंय त्याप्रमाणे परिषदेची पुनर्रचना करताना जे अनावश्यक घटक त्याच्यात आलेले आहे, विशेषतः पॉलिटिकल इन्फ्लुएन्सने, मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचा माणूस असेल, हे जे काय पॉलिटिकल इन्फ्लुएन्सने आणलेले माणसं आहेत त्यांचा अर्थार्थी लायब्ररीशी संबंध आहे. म्हणजे 67 पासून जी परिषद स्थापन झाली त्या परिषदेवरचं जर आपण प्रतिनिधित्व पाहिलं तर नगरपालिकेचा जो प्रतिनिधी आहे त्याच्या नगरपालिकेचीच लायब्ररी नाही. महानगरपालिकेचा जो प्रतिनिधी आहे त्याच्यात महानगरपालिकेची लायब्ररी. ज्या आमदाराला प्रतिनिधित्व दिलं त्या आमदाराच्या मतदारसंघात सुद्धा लायब्ररी नाही. जर असं आपण व्यवस्थित अनालिसिस केलं तर ते लक्षात येतं. त्याच्यामुळे ते प्रतिनिधित्व वगळून जी प्रत्यक्ष फील्डवर काम करणारी माणसं आहेत, सार्वजनिक चळवळीमध्ये काम करणारी माणसं आहेत, या लोकांना घेऊन जर त्याच्यात आपण सुधारणा केली, आपण सुचवलेली आहे तशा अर्थाची, फक्त पॉईंट टू पॉईंट नसते आपल्या याच्यामध्ये, परंतु आपण ज्या इतर समित्या नेमल्या त्या समित्यांमध्ये अशा तऱ्हेच्या सुधारणा सुचवलेल्या आहेत. आपण त्याच्या संदर्भात बोलू तेव्हा सांगतोच. डॉक्टर बालिक, जिल्हा ग्रंथालय, हा म्हणजे मला तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे की इथे परिषद आहेत पण एक जो दुसरा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे ग्रंथालय, आणि त्यात काम करणारे जे ग्रंथपाल आणि जे कार्यकारी सेवक आहेत. तर मला ह्याच अनुषंगाने मला एकदा भिकुले सरांना एक प्रश्न विचारायचा होता. हो, यस, विचार. की आता परिषदा किंवा ग्रंथ संचालनालय हे जे आहेत हे मान्यता देतात, हे अनुदान देतात, पण जेव्हा तुम्ही ग्राउंड लेवलवर काम करताय ऍज अ ग्रंथपाल, तर तुम्हाला हे अनुदान, या अनुदानात जेवढी रक्कम मिळते त्याच्यात तुम्ही काम कसं करता, तुमचे खर्च कसे असतात, तर ते आम्हाला जर तुम्ही सांगितलं तर बरोबर. सर तुम्ही म्यूटवर आहात. बिकुले सर, येतोय आवाज? हो, आता हा, आता चालू. हा, शासन जे अनुदान देतं दरवर्षी, हे शासन जे अनुदान देतं त्याचे 2 भाग होतात. एक वेतन आणि वेतनेतर असे 2 भाग येतात. आणि एकूण अनुदानाच्या 10% खर्च हा संस्थेला त्यामध्ये ऍड करावा लागतो. त्यानुसार ते अनुदान मिळतं. आता वेतन आणि वेतनेतर अनुदानाच्या बाबतीमध्ये जे निम्म जे अनुदान आहे, समजा आपण जर याचं उदाहरण घेतलं, ड वर्गाचं उदाहरण घेतलं आपण, तर एकूण अनुदान त्याचं वार्षिक अनुदान 30,000 रुपये. त्याच्या 10% रक्कम ही शासनाच्या 30% मध्ये म्हणजे ग्रंथालयाला टाकावी लागते. म्हणजे एकूण 33,000 रुपये ज्या वेळेला खर्च होते त्यावेळेला आम्हाला 30,000 रुपये मिळणार आहेत. आता यातली जी निम्मी रक्कम आहे ती निम्मी रक्कम म्हणजे
16,500 साधारणतः आपण ग्राउंड फिगरला धरू थोडस. 16,500 रुपये तुम्हाला वेतनावर खर्च करायचे. म्हणजे तो जो हिशोब आपण केला तर तो जो तिथला ग्रंथालय कर्मचारी आहे त्याला रोज किमान 3 तास ग्रंथालय उघडे ठेवायचे आणि त्याचा पगार म्हणजे पगार मानधन नाही, त्याला पगार जो आहे वेतन जे आहे ते 1,389 रुपये 1,389 रुपये आहे. म्हणजे शासनाचा एकीकडे किमान वेतन कायदा आहे आणि किमान वेतन कायद्यामध्ये हे कुठेही बसत नाही. उरलेली जी रक्कम आहे निम्मी रक्कम त्यातली राहिलेली 16,500 आपण तात्पुरती राऊंड फिगरला धरतोय, त्यातली निम्मी रक्कम जी आहे ती निम्मी रक्कम आम्हाला त्यातले निम्मे 50% परत म्हणजे साधारण 8,000 ते 8,500 रुपये त्यातल्या पुस्तकावर बंधन आहे. कारण काय की त्या पुस्तकावर खरेदी केलीच पाहिजे आणि राहिलेल्या 8,000-8,500 आम्हाला बाकीचं सगळं उरकायचं. मग त्यामध्ये भाडं असेल, लाईट बिल असेल, साफसफाई असेल, स्टेशनरी असेल, प्रिंटिंग असेल, कार्यक्रम असतील, हे सगळं आम्हाला उर्वरित 8,500 मध्ये उरकावं लागतं. ही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणजे एक जेव्हा आम्ही पण एक संशोधन करत होतो तेव्हा आम्हाला पण असं कळलं की महाराष्ट्रातले जे ग्रंथालय आहेत ते फक्त अनुदानावर अवलंबून आहेत मेजॉरिटी. आणि मग आम्ही याच्यात विचार केला की पर्यायी महसुलाचे स्रोत कुठले आहेत, तर मोस्टली असतात की सभासद वर्गणी हा एक मार्ग आहे. तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं की सभासद वर्गणी हा केवढा मोठा स्रोत आहे महसुलाचा? नाही, तसं बघायला गेलं तर सुरुवातीच्या काही काळामध्ये जे आणखी एक 5-10 वर्षापूर्वीपर्यंत म्हणूयात बऱ्यापैकी तो स्रोत होता, नाही असं नाही. पण तो आता नंतरच्या काळात आणि गेल्या 3 वर्षापासून हा स्रोत अत्यंत कमी झालेला आहे. कारण येणारा वाचक वर्ग जो आहे तो मुळात एकतर अधिकतर म्हणजे 2 प्रकारचा, एक तर सिनियर सिटीजन्स हे प्रमाण जास्त आहे आता आज आहे. ज्याप्रमाणे तरुण वाचक वर्ग या ठिकाणी यायला पाहिजे तो तेवढा आज येत नाही. पण जो येतो तो जास्त अधिक करून तो येतो तो कुठला, तो एमपीएससी युपीएससी या संदर्भातला येतो. ज्या मोठ्या लायब्ररीज आहेत मग अ ब क पर्यंत काय त्यांच्याकडे भरपूर जागा आहे, जुन्या लायब्ररीज आहेत, 100 पार केलेल्या लायब्ररीज आहेत. मग त्या तरी किती आहेत? प्रत्येक जिल्ह्यात सरासरी 4-5 लायब्ररी असतील, त्याच्यापेक्षा जास्त नाही. यांच्याकडे काही जागा असेल तर त्यांनी अभ्यासिका सुरू केलेल्या, स्टडी रूम सुरू केलेल्या, त्या माध्यमातून काहीतरी त्यांना मिळतं. परंतु फक्त वर्गणीच्या दृष्टीनं तो स्रोत तेवढा कमी झालेला आहे. बरोबर. थँक्यू भुकले सर. म्हणजे हे असं आहे की आम्हाला तुमच्याकडनंच कळतं की जे ग्रंथपाल आहेत त्यांच्याचकडनं कळतं, कारण का आम्ही न्यूजपेपर वगैरे आर्टिकल बघतो त्यात सांगून येतं, पण जे हे नॉलेज फक्त तुमच्याचकडनं कळू शकतं. नाही पण प्रतीक, वर्गणी हे कुठल्याही लायब्ररीच्या एकंदर कामकाजामध्ये उत्पन्नाचं साधन होऊ शकत. बरोबर. त्याचं कारण कसं आहे की आपण जर सबस्क्रिप्शन बेस्ड लायब्ररी म्हणजे फैजी समितीने ज्या इम्प्लिमेंट केला स्वातंत्र्यापूर्वी, म्हणजे आपल्याकडे इम्प्लिमेंट नंतर झाला, तर फैजी समितीने सुद्धा हे म्हटलं वर्गणीवर अवलंबून दिलं होतं. आणि त्यावेळेला रंगनाथनची जी चर्चा झाली होती त्यावेळेच्या मुख्यमंत्री खेर बरोबर, त्यावेळेला त्यांनी सुद्धा आग्रह धरला होता की बा वर्गणीवर आधारित वाचनालयांची विकास जर तुम्ही अपेक्षित करत असाल तर त्या वाचनालयांचा प्रॉपर विकास होणार नाही. कारण वर्गणीचं जे साधन आहे ते काही वाढत जाणार नाही. बरोबर. आणि आपण पॉप्युलेशन बेस्ड जेव्हा सेवेचा विचार करतो तेव्हा सगळ्याच घटकाकडनं वर्गणी मिळणार नाही. ते 300 लायब्ररी लोकांकडनं वर्गणी मिळते आणि बाकी 3,000 ला फुकट सेवा द्यायची आहे. आपण पॉप्युलेशनचा जर प्रपोर्शनेट विचार केला तर 10,000ला एक लायब्ररी वाटलेली आहे आणि 10,000च्या एका लायब्ररी करता आपण धरू की वर्गाचा आहे तो 300 सभासद. बरोबर. आणि त्या 300 सभासदाच्या रकमेमध्ये 10,000ला सेवा कशी द्यायची असा एक वेगळा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळे वर्गणी आधार धरताच येत. सर, आणि मग ह्याला एक जोडून प्रश्न असा आहे की बाकीचे राज्य आहेत जसे कर्नाटक झाला, तामिळनाडू झाला, तिकडे सेस आहे. आता मी तुमच्याशी मागे बोललो तेव्हा आपण बोललो होतो की महाराष्ट्र राज्याने याचा विचार केला होता सेसचा, पण ते अजून अंमलात आणलेला नाही. तर तुमच्या मते काय वाटतं की सेस असायला पाहिजे? आता लायब्ररी सेसच्या बाबतीत सांगतो 7 राज्यामध्ये सेस आहे 19 पैकी.
जे कायदे मंजूर झाले त्याच्यामधला तेलंगणचा जर अलीकडचा कायदा सोडला तर जे पहिले कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये सेस आहे आपला कायदा होण्यापूर्वीच्या. आणि तो सेस लागू करत असताना प्रत्येक वेळी म्हणजे 67 जेव्हा आपला कायदा मंजूर झाला तेव्हा सभागृहात जी चर्चा झाली त्याच्यामध्ये सेसवर वादळ झालेलं आहे आणि सेस लागू करण्यासाठी त्यावेळी विरोध झालाय. म्हणजे इव्हन 1939-33 मध्ये जे बोले सरांनी बिल मांडलं होतं स्वातंत्र्यपूर्व काळात त्याच्यामध्ये सुद्धा हाऊसमध्ये सेसला विरोध करणाऱ्या चर्चा झालेल्या आहेत. आउटरेट मध्ये कायदा झाल्यानंतर जेव्हा नियम तयार करत होतो आपण तेव्हा 2 पाग्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या नेमल्या होत्या, लायब्ररी डेव्हलपमेंट कमिटी आणि अनुदान संहिता तयार करण्याची. त्या दोन्ही याच्यामध्ये स्पष्ट शब्दात असं सुचवलेलं होतं की 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जकात, व्यवसाय कर आणि नागरिक भागात मालमत्ता करावर 1 रुपया उपकर लावावा. परंतु सेसच्या बाबतीमध्ये थ्रोट 67 पासून तर आतापर्यंत ज्या ज्या वेळेला चर्चा झाल्या किंवा सुचवल्या गेलं त्या वेळेला शासन माझ्या मते डॉक्टर बालेकरांचा संपर्क काहीतरी प्रॉब्लम येतोय. पूर्णिमा मैम, तब तक मैं आपके पास आना चाहूंगा. जैसे हम यहाँ पे बात कर रहे हैं वर्गणी, सभासद वर्गणी मतलब मेंबरशिप फीस की, और आप फ्री लाइब्रेरी नेटवर्क्स के आधार फ्री लाइब्रेरीज का जो काम कर रही है, तो आपको क्या लगता है कि आपका क्या अनुभव रहा है उस काम में कि क्या मतलब क्या फ्री लाइब्रेरी सच में जो काम करती है एज सच, क्या वो अट्रैक्ट करती है और लोगों को लाइब्रेरीज की तरफ? ये जो निशुल्कता का जो इशू है, ये हमारे जो फ्री लाइब्रेरीज में काम करते हैं, इसमें एक्चुअली इसको नॉन नेगोशिएबल, मतलब इसमें कोई हमारे पास चॉइस नहीं है. लाइब्रेरी खोलेंगे तो इसका मतलब है निशुल्कता बहुत ज्यादा जरूरी है. जो भी उसमें बुक्स है, जो भी सर्विसेज है, और एक्सीलेंट क्वालिटी सर्विसेज होनी चाहिए. निशुल्कता जो है वो एक आइडियोलॉजिकल चीज भी है, और मैं उसके प्रैक्टिकल एस्पेक्ट्स पे सक्सेसफुल बहुत ज्यादा इट विल बी यूटोपियन कांसेप्ट. तो इसमें पहले तो मैं ये बताना चाहूंगी कि हम क्यों ऐसे सोच रखते हैं. मैम आप वीडियो बंद कर दे तो प्रॉपरली हो सकेगा. अच्छा, मैं वीडियो बंद करती हूँ. ऑडियो अच्छा आता है, वीडियो में प्रॉब्लम. अच्छा, नहीं, एक्चुअली वी आर एबल टू हियर यू. पूर्णिमा जी, हमको सुनाई दे रहा है. अच्छा, सो शायद डॉक्टर बालेकर को carry शायद कनेक्टिविटी प्रॉब्लम है. हाँ है, थोड़ा है. Carry on. और मैं एक्चुअली बहुत प्रोत्साहन ले रही थी जब डॉक्टर बालेकर जी भी बोल रहे थे कि फ्री होना पड़ेगा सर्विसेज को. ये इसीलिए भी है, और ये हमने जो भी फ्री लाइब्रेरीज नेटवर्क में मेंबर है, जो लाइब्रेरी चलाते हैं और प्रैक्टिशनर है, ये हमारा एक्सपीरियंस है कि अगर आप 1 रुपया क्या 50 पैसा, जो तो होता ही नहीं है, पर वो भी अगर आप लेंगे मेंबर से, तो आप बहुत सारे ऐसे लोगों को वंचित कर देंगे जो आपके लाइब्रेरी में कदम नहीं रख पाएंगे. और मेरे ख्याल से लाइब्रेरी हमारे समाज का एक इतना अहम हिस्सा है क्योंकि वो एक ऐसी जगह है जहाँ पे किसी को भी किताबें पढ़ने का, कहानी सुनने का, अपनी सोच बढ़ाने का, दुनिया के बारे में जानने का एक हक होता है. तो वो हक और ये जो फ्री का मुद्दा है, ये बहुत क्लोजली जुड़ा हुआ है. और अगर हम लोग इस बात के बारे में चर्चा कर रहे हैं कि लाइब्रेरी चलाने का पैसा कहाँ से आएगा, तो ये जो चर्चा है इसको हमें बिल्कुल हमारे सदस्यता से हटाना पड़ेगा. और ये मैं जहाँ पे लाइब्रेरी में काम करती हूँ, हमारी दिल्ली की लाइब्रेरी है. हम लोग 3 लाइब्रेरी चलाते हैं दिल्ली में, और हमारी जो सदस्यता है वो ऐसे बहुत ही ज्यादा लो इनकम वर्गों के भी लोग आते हैं. उसमें ऐसे लोग आते हैं जो साक्षर भी नहीं है, ऐसे लोग भी आते हैं, ऐसे लोग आते हैं जिनके पास वो 1 रुपया नहीं था पर वो आते हैं. और ऐसे मैं कहूंगी कि 5000 से ज्यादा सदस्य हैं इस वक्त पे हमारे फ्री लाइब्रेरीज में.
तो ये जो बर्डन है जब हमने उन पे नहीं डाला तो उससे ये जो सार्वजनिक पुस्तकालय में जो किसी समुदाय का सपोर्ट मिलता है और वो समुदाय जिस तरीके से लाइब्रेरी को अपनाती है, तो आपकी जो सदस्यों की संख्या है उसको कोई नहीं रोक सकता है। वो एक बिल्कुल एक सुनामी की तरह होती है। तो फंडिंग एक इशू है जो बहुत ही जरूरी इशू है, पर इसका बर्डन कभी भी पाठकों पे हम डाल ही नहीं सकते हैं। वो सोल्यूशन नहीं है लाइब्रेरी की पॉपुलैरिटी को बढ़ाने का। सही। तो जो सार्वजनिक पुस्तकालयों में मैं और मेरे जैसे कई सारे FLN से जुड़े हुए साथी काम करते हैं, उन्होंने बहुत सोच डाली है कि हम उस पाठक तक कैसे पहुंचे, उस पाठक की जरूरत को हम कैसे समझें कि वो पाठक खुद ब खुद हमारे लाइब्रेरी की चौखट से अंदर घुसेगा। उस पर बहुत सोच गई है। तो हमने पाठकों की आयु, उनका एज के ऊपर देखा है, उनकी क्या नीड है। हमने देखा है कि उनका उनकी जरूरतें क्या है इन टर्म्स ऑफ कि उनका रीडिंग लेवल क्या है, उनकी साक्षरता क्या है, उनको एक लाइब्रेरी से क्या क्या जानकारी, क्योंकि लाइब्रेरी में जानकारी भी होती है ना सिर्फ किताबें पढ़ने के लिए जो अपनी सोच बढ़ाते हैं, बट जैसे हम बोलते हैं कि हम इंफॉर्मेशन स्पेशलिस्ट हैं जब लाइब्रेरियन होते हैं, तो उनको क्या जानकारी चाहिए, उनको क्या प्रोग्राम चाहिए कि वो किताबों से रिश्ता अपना बढ़ाएंगे या एक सामूहिक सोच की गतिविधियों में भाग लेंगे। शायद उनको आर्ट पसंद है या संगीत या किताब जुड़ी उनको अपनी बातें शेयर करनी है, तो हम वो माहौल कैसे क्रिएट करेंगे कि किसी भी वर्ग का कोई भी बैरियर फेस ना करे। ये बहुत ज्यादा सोच जाती है, जिससे हमारे पास मेंबर्स की संख्या बढ़ती जाती है। और फ्री लाइब्रेरीज नेटवर्क में ऐसे कई लोग हैं जो दिल्ली जैसी जगह में नहीं अपनी लाइब्रेरी चलाते हैं या मुंबई जैसी जगह में नहीं अपनी लाइब्रेरी चलाते हैं। वो शायद एक छोटे से गांव में या एक ऐसे इलाके में जहाँ पे आदिवासी भाषा होते तो उनकी भाषा की किताबें भी नहीं है, तभी भी वो अपनी लाइब्रेरी चलाते हैं, तभी भी उनके पास पाठक और सदस्य आते हैं। तो फंडिंग का जो उत्तरदायित्व हमारे जैसे लाइब्रेरीज ने उठाया है, हम बहुत डिपेंड करते हैं, एक तो जो इंडिविजुअल लेवल पे डोनेशन देते हैं या सरकारी जो हमको मदद मिलती है जो थोड़ी कम है। मैं ये बोलूंगी कि मतलब कोई भी फंडिंग, ये जो भी सेस हो या जो भी MP फंड हो या जो भी MLA फंड हो या पंचायती फंड हो, वो नहीं पहुंचता है हम तक, जबकि काफी सारे मिशन ऑन लाइब्रेरीज में, काफी सारे लॉज में, पॉलिसी में है, ये हम तक नहीं पहुंचता है। ये हमको ग्रांट मिलते हैं, हम जाके प्राइवेट कंपनीज के सामने उनको पिच बात करते हैं, पर हम कभी भी मेंबर पर ये रिस्पॉन्सिबिलिटी नहीं डालते। हम खत्म हो जाएंगे, हम चला ही नहीं पाएंगे अपना लाइब्रेरी। तो ये हक की बात है एक्चुअली। मेंबरशिप फी हमारे लिए सही होता है, हक की बात है, राइट टू एजुकेशन। शुक्रिया पूर्णिमा, क्योंकि ये एक काइंड ऑफ एक नई मुहिम है जो आप शुरू कर रहे हैं और हमको मतलब आशा करते हैं कि भारत के और सिटीज में ये सब पहुंचे। प्रतीक, हाँ सर, जेव्हा फ्री पब्लिक लायब्ररीची कन्सेप्ट रंगनाथननी तामिळनाडूमध्ये म्हणजे मद्रासमध्ये त्यावेळेला मांडली, भारतामधल्या इतर कुठल्याही लायब्ररीमध्ये जिथे गव्हर्नमेंटचे एजन्सीज आहेत अशा ठिकाणी महाराष्ट्र सोडला तर त्यावेळेचे जे राज्य होते त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 10 रुपये मेंबरशिप फी तामिळनाडूनेच इंट्रोड्यूस केली. तिथून सुरुवात झाली, मग नंतर हळूहळू सुरू झालं आपल्याकडे, म्हणजे त्याच्यानंतर मग आपल्याकडे सुरू झालं. फ्री पब्लिक लायब्ररी सर्व्हिस पॉसिबिलिटीच नाही, म्हणजे आपण त्याला गृहीत धरण्यात अर्थ नाही. आणि तसं जर करायचं असेल तर गव्हर्नमेंटनी 100% फंडिंग करावं. जसं हेल्थला करतं ना तसं हेल्थ सारखं फंडिंग पाहिजे इकडे. बरोबर. आय थिंक आपण जेव्हा वर्गणी सभासदांच्या वर्गणीबद्दल बोलतोय तर एक जाणून आलं की कोरोनाच्या दरम्यान जेव्हा लॉकडाऊन होतं
तेव्हा लायब्ररी बंद होत्या, सभासद येत नव्हते, त्यामुळे वर्गणी हा मार्ग ऍज अ महसूल बंद झाला होता. जे अपेक्षित 10% आहे ते सुद्धा उभे करता आले नाही अशी परिस्थिती. बरोबर बरोबर. तर मला आता काकड सरांकडे यायचं होतं. सर, तुम्ही पण ऍज अ ग्रंथपाल, तुम्ही ऍज अ लायब्ररी ऑफिसर आहात, तर तुमचा काय अनुभव होता कोविडच्या दरम्यान? लायब्ररींनी कसं कोविडचे ते लढले ऍज सच, आणि त्यांना काय समस्यांना तोंड द्यावं लागलं? तर कोरोना ही जी महामारी पॅन्डेमिक होते, त्याच्यामध्ये जवळपास सर्वच जे घटक आहेत समाजातले सर्व घटकांवर त्याचा परिणाम झाला. म्हणजे लायब्ररी त्याचे सर्वच घटक त्याच्यामध्ये बाधित झाले आणि त्याच्यामध्ये पूर्ण जनजन विस्कळीत झालेले होते. आणि या टप्प्यामध्ये सुरुवातीला पहिल्यांदा 21 मार्चला लॉकडाऊन लागला. त्या काळामध्ये ग्रंथालय सेवा आपण स्थगित केल्या. पुढे टप्प्याटप्प्याने मग ब्रेक द चेन असेल किंवा मिशन बिगिन अगेन असेल, नंतर त्याच्या लेवल्स ठरवल्या, पॉझिटिव्हिटी रेट आणि अवेलेबिलिटी ऑफ बेड्स या क्रायटेरियावर आधारित वेगवेगळ्या शहरात वेगवेगळी परिस्थिती होती. परंतु या काळात म्हणजे सर्व जनजीवन हे अगदी सर्वजण घरातच होते, कुटुंबातच होते. त्याच्यामुळे अनेक समस्या देखील उद्भवल्या. म्हणजे एकलकोंडा असेल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वरूपातल्या अनेक समस्या त्यांना निर्माण झालेल्या होत्या. ज्येष्ठ नागरिकांच्या काही समस्या होत्या, अशा अनेक समस्या होत्या. तर याच्यावर एक पर्याय म्हणून आणि जेव्हा पेशंट पॉझिटिव्ह असेल तेव्हा तो कोविड सेंटरमध्ये जात होता आणि त्यावेळेस तो कुटुंबापासून दूर होता. तर अशा काळामध्ये आमच्या ग्रंथालय संचालनालयाकडून माननीय शालिनी इंगोले मॅडम यांच्या कल्पनेतून आम्ही कोविड केअर सेंटर जे जम्बो आहे ते म्हणजे त्या काळामध्ये BKC या ठिकाणी होतं. त्याला त्या ठिकाणी आम्ही काही पुस्तकं आणि म्हणजे कपाटाचं ते पुस्तकं आम्ही त्या ठिकाणी त्या रुग्णालयामध्ये दिली, जेणेकरून त्या म्हणजे जो ऍडमिट आहे रुग्ण त्याला अवांतर वाचनासाठी आणि त्याला एक पॉझिटिव्हिटी मिळावी, मोटिवेशन मिळावं, प्रेरणा मिळावी, जगण्याला एक बळ मिळावं आणि एक म्हणजे हलकं फुलकं विनोदी असं त्याला साहित्य आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं होतं. आणि इतर ठिकाणी देखील काही जिल्हा ग्रंथालय असतील, काही तालुका ग्रंथालय कमी अधिक प्रमाणामध्ये म्हणजे त्याला आम्ही बिब्लिओथेरपी असं म्हणतो, म्हणजे ग्रंथोपचार. ऍक्च्युली ही एक म्हणजे उपचार पद्धती आहे. प्रगत देशामध्ये तिच्यावर काम केलं जातं, विचार केला जातो, ती अडॉप्ट पण केली जाते. आपल्याकडे फारसं त्यामध्ये अवेअरनेस नाहीये. परंतु म्हणजे लायब्ररी हा एक प्रोफेशनच आहे, जसा डॉक्टर आहे, ऍडव्होकेट आहे, त्या पद्धतीने लायब्ररी आहे. म्हणजे एक माइंडवर आधारित त्याला काय सुटेबल असेल, त्याला काय योग्य असेल ते ओळखून निरखून त्याच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्याला त्या पद्धतीचं मटेरियल, रिडिंग मटेरियल देणं. त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी काही प्रयोग केलेले होते. त्याचप्रमाणे काही वर्गणी आणि याच्या मुद्दा जो मग उपस्थित केला त्याच्यामध्ये आमच्या म्हणजे मुंबई जिल्ह्याचा जर विचार केला तर आमच्या काही ग्रंथालयांनी सभासद वर्गणी पूर्णपणे माफ केली सभासदांसाठी, जे अनेक अडचणीमुळे ग्रंथालयापर्यंत पोहोचू शकले नाही. काही ठिकाणी बऱ्याच प्रमाणात त्यांना सूट पण दिलेली आढळून आलेली आहे त्या काळामध्ये. आणि नंतर 15 ऑक्टोबरला म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे आहेत त्यांचा जो वाढदिवस आहे तो रीडिंग मोटिवेशन डे म्हणून महाराष्ट्र शासनाने साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे 2015 पासून. तर 2020 मध्ये ग्रंथालय सेवेला सुरुवात झाली. माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते ग्रंथालय सेवा जी 15 ऑक्टोबर 2020 ला म्हणजे नागरिकांसाठी ग्रंथालय सेवा ही सुरू झाली. त्याच्यासाठी SOP तयार करण्यात आली, स्टँडर्ड ऑपरेटिंग जी प्रोसिजर आहे आणि तिची त्या आधारे सुरू झाली. आणि याच्या आधारे प्रायव्हेट लायब्ररी असतील, अभ्यासिका असतील, त्याच्यानंतर काही अकॅडमिक लायब्ररी असतील, SOPचा आधार घेऊन त्यांनी देखील या पद्धतीने सेवा दिलेली आहे. याच अनुषंगाने एक मला प्रश्न होता की आता कोविडच्या दरम्यान आपल्याला असं जाणवतं की सगळीकडे म्हणजे इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी म्हणजे आणि डिजिटायझेशन याचं खूप महत्वपूर्ण आता आपल्या जीवनात एक महत्वपूर्ण रोल आहे त्याचा. तर ग्रंथालयांनी काय ह्याच्याबद्दल काय त्यांनी प्रयत्न केलेत की डिजिटायझेशन असेल किंवा ग्रंथालय वगैरे, तर या संदर्भात ग्रंथालयांनी काय प्रयत्न केले किंवा सरकारने ग्रंथालयांना काय मदत केली? खरं तर आपण म्हणतो कोरोनाने भरपूर काही शिकवलं. जीवन जगण्याचं एक नवं म्हणजे सगळं महत्वाचं आपलं आयुष्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपली आरोग्याविषयी आपण अधिक जागरूक झालो.
त्यानंतर आरोग्य ही अधिक प्रायोरिटी आपली आली आणि आपल्या जीवना वागण्याच्या ज्या पद्धती देखील आपण बदलल्या, हे आपल्याला एक नवीन प्रकारची प्रचिती आपण म्हणूया हे आपल्याला यामधून आढळलेली आहे. आणि ग्रंथालय संचालनालय देखील ऑनलाईनच्या बाबतीमध्ये डिजिटायझेशन जे आहे त्या बाबतीमध्ये आमची वेबसाईट आहे dum.maharashtra.gov. या वेबसाईटवर आम्ही काही दुर्मिळ जे रेअर बुक्स आहेत 1 डिसेंबर 2019 पूर्वीचे जे प्रकाशित आहेत त्याला रेअर डॉक्युमेंट आहे त्याची एक यादी आम्ही ठेवलेली आहे. त्यानंतर अंकीय ग्रंथालय डिजिटल लायब्ररी नावाचा एक टॅब आहे आणि त्याच्या खाली जी कॉपीराईट फ्री टेक्स्टची पुस्तकं आहेत ती त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे. कोविड काळामध्ये त्याचा देखील काही ठिकाणी लाभ घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्याची लिस्ट बिब्लिओग्राफी या गोष्टी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याच्याशिवाय एशियाटिक सोसायटीची जी लायब्ररी आहे ती 100 वर्षाची मानली जाते. तरी त्या ग्रंथालयांकडे अतिशय महत्वाचे दुर्मिळ ग्रंथ, मॅन्युस्क्रिप्ट, काही डॉक्युमेंट्स, न्यूजपेपर्स, मॅगझिन्स काही होते. त्याच्यासाठी 10 कोटी रुपये 2015 ते 2020 या काळामध्ये 10 कोटी रुपये देऊन डिजिटायझेशन झालेलं आहे आणि त्यांचं ग्रंथ संजीवनी नावाचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलला त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि ह्या वर्षात मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर या ग्रंथालयाला 5 कोटी रुपये प्रशासकीय मान्यता देखील मिळालेली आहे. देखील या वर्षामध्ये त्याचं देखील डिजिटायझेशन होऊन ते जनतेला लोकार्पण त्याचं होणार आहे. आणि अगदीच काल परवाच ठाणे नगर वाचन मंदिर जे मराठीसाठी काम करणार आहे त्यांनी देखील तिथल्या डीपीसी योजनेतून ग्रंथालयांचं डिजिटायझेशन करून त्याचं लोकार्पण आमच्या संचालक मॅडमच्या हस्तेच काल परवा झालेलं आहे. थँक्यू काकड सर. खूप म्हणजे गव्हर्नमेंटनी जे काम केलं त्याच्याबद्दल खूप आम्हाला माहिती मिळाली. आता एक दुसरा विषय असा निघतो की एक जे आहे सार्वजनिक ग्रंथालय, पण अजून पर्यायी ग्रंथालय पण आहेत आणि जिथे प्रोफेसर राघवन आणि सुधाकरजी तुम्ही पण खूप काम केलंय. असे आपल्या समाजात खूप दुर्लक्षित घटक आहेत ज्यांच्यापर्यंत ग्रंथालय कधी पोहोचत नाहीत. तर डॉक्टर राघवन आणि सुधाकरजी तुम्ही कैद्यांसाठी ग्रंथालय चालू केलंय, तर तुमचा अनुभव काय होता आणि तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली ते काम करायला? थैंक यू विधि सेंटर फॉर लीगल पॉलिसी कि आपने हमें इनवाइट किया हमारे इस अपने काम के बारे में थोड़ा संक्षिप्त में बताने के लिए। तो प्रयास टाटा सामाजिक विज्ञान संस्था का एक फील्ड एक्शन प्रोजेक्ट है जो कस्टडी में जो उनके रिहैबिलिटेशन और लीगल राइट्स पर काम करती है और पिछले 32 सालों से ये काम चल रहा है। 1990 में ये काम शुरू हुआ था। फिलहाल हम 2 स्टेट्स में काम करते हैं, महाराष्ट्र और गुजरात, और टोटली 10 प्रिजन्स में और 3 महिला शेल्टर होम्स में और 1 चिल्ड्रंस इंस्टीट्यूशन में काम करते हैं। हमारा उद्देश्य ये है कि जो लोग इस पूरे क्रिमिनल जस्टिस प्रोसेस से अफेक्टेड हैं उनके इश्यूज को समझना, उनके ऊपर काम करना और उनको सर्विसेज दिलाना और उस चीज को पॉलिसी लेवल तक लेकर जाना, ये हमारा मेन उद्देश्य है काम करने के लिए। 2007 के आसपास हमारे जो प्रोजेक्ट एडवाइजर हैं, जो पहले फाउंडिंग डायरेक्टर हैं प्रयास की, डॉक्टर सनोबर साहनी, उन्होंने ये बात हमारे ग्रुप में, हमारा जो रेगुलर चर्चा होती है काम को लेकर, उस विषय पे ये बात रखी कि लाइब्रेरी सर्विस इज लाइक अ बेसिक राइट जो हर एक इंसान के पास, कस्टडी में जो लोग हैं उनको ये राइट टोटली वो उससे वंचित हैं। अगर आप जेल में जाकर देखेंगे तो जो जिसको हम लाइब्रेरी कहते हैं, एक आध लाइब्रेरी जेल को छोड़ के, पुणे सेंट्रल प्रिजन है या थाने सेंट्रल प्रिजन, ऐसे कुछ बहुत ही कम लाइब्रेरीज को छोड़ के बाकी सभी जगह पे आप देखेंगे कि एक कबर्ड है और उस कबर्ड में एक, और ऐसे कमरे में है जहां कोई शायद जाता भी नहीं है। कबर्ड में किताबें ऐसी पड़े हुए हैं, ज्यादातर उसमें या तो धार्मिक किताबें हैं या फिर फ्रीडम फाइटर्स के लाइफ स्टोरीज, इसी तरह की किताबें हैं। कई जगह पे तो ऐसे भी है कि किताबें एक बक्से में रखा हुआ है, उसका या यहाँ तक कि बोरी में रखा हुआ है, बोरी में बांध के रखा हुआ है। ये सब हमें जब हमने इस पे काम करना शुरू किया, सुधाकर जी जब अलग अलग जेल में घूमने लगे तब उन्हें ये सब बातें सामने नजर आई।
तो लाइब्रेरी को एक बिल्कुल ही निग्लेक्टेड इशू है। इस बात का ये भी प्रतीक है कि पूरे प्रिजन डिपार्टमेंट में लाइब्रेरियन का कोई पोस्ट नहीं है। टीचर को लिटरेसी टीचर का पोस्ट है। सेंट्रल जेल्स में एक लिटरेसी टीचर और कई जगह पे 2 लिटरेसी टीचर्स का पोस्ट है। ये जो लिटरेसी टीचर हैं उन्हीं को लाइब्रेरियन का काम दिया जाता है करना वगैरह वगैरह। तो 2007 में हमने पहले एक स्टडी शुरू किया टू अंडरस्टैंड द सिचुएशन ऑफ प्रिजन लाइब्रेरीज, और सुधाकर जी ने वहां से काम शुरू किया और अब 2022 में हम पहुंच चुके हैं। लगभग हमारा जो पहला फेज है वो कंप्लीट हो चुका है, और उसकी मैं कहूंगा कि पूरा का पूरा श्रेय जो है वो स्टेट लाइब्रेरीज डिपार्टमेंट महाराष्ट्र सरकार को जाता है, क्योंकि हमने डायरेक्टरेट ऑफ लाइब्रेरीज को अप्रोच किया पहले, जब स्टडी करने के बाद उनके साथ शेयर किया हमारे फाइंडिंग्स और उनसे रिक्वेस्ट किया कि आप इस विषय पे कुछ इनिशिएटिव लीजिए, और फिर उनके तरफ से तुरंत एक बहुत ही पॉजिटिव रिस्पांस आया, जिसके वजह से अभी फिलहाल महाराष्ट्र में सभी जेल्स में एक सिस्टम शुरू हुआ है जहाँ पे 25 किताबें एट अ टाइम उनको डिस्ट्रिक्ट लाइब्रेरी से मिलता है, और उस चीज को लेंडिंग पॉइंट ऑफ व्यू से जो प्रिजन से कोई स्टाफ अगर जाता है तो वो उसको 25 किताबें मिलती हैं, वो वापस आने के बाद फिर से 25 किताबें मिलती हैं। कई जगहों पे उन्होंने इसको बढ़ा के 50 भी कर दिया है, और मैगजीन्स जो पुराने हो चुके हैं, जो यूज नहीं हो रहे हैं, ऐसे बहुत सारे इनिशिएटिव्स लिए हैं। इसमें बहुत अड़चनें आई हैं इस चीज को इम्प्लीमेंट करवाने में, जो सुधाकर जी ज्यादा उसके बारे में बात करने के लिए। मैं सिर्फ एक मोटे बात सामने रखना चाहता हूं आपकी जानकारी के लिए कि अगर हम देश के प्रिजनर पॉपुलेशन को देखेंगे तो आपको नजर आएगा, जो प्रिजन स्टैटिस्टिक्स इंडिया रिपोर्ट है, कि 27% प्रिजनर्स हैं जो इलिटरेट हैं, जिनको शायद पढ़ना लिखना भी नहीं आता या ना के बराबर है। करीब 41% है जो क्लास 10 के नीचे हैं पढ़े हुए, और 21% हैं जो क्लास 10 से ऊपर हैं लेकिन ग्रेजुएट तक हैं, उसके ऊपर। और आपको गिने चुने कोई मिलेंगे जो पोस्ट ग्रेजुएट हैं या पीएचडी हैं, लेकिन वो अंदर रह के पढ़े हैं। जो जब वो आए थे प्रिजन में तो शायद वो बिल्कुल 10th पास ही थे, लेकिन ओपन स्कूल और ओपन यूनिवर्सिटी के थ्रू उन्होंने अपनी पढ़ाई की है। मुझे एक बात समझ में नहीं आता कि अगर रिहैबिलिटेशन हमारा गोल है तो एजुकेशन से और क्या अच्छा माध्यम हो सकता है रिहैबिलिटेशन के लिए। एक अनएजुकेटेड है जो इनफॉर्मल सेक्टर लेबर के तौर पे ट्रीट किया जाता है। जेल में आने से पहले या महिला संस्थाओं में आने से पहले या बच्चों की संस्थाओं में आने से पहले 90% ये जो ग्रुप है ये इनफॉर्मल सेक्टर में काम करने वाला ग्रुप है, और कस्टडी में है, आपकी कैप्टिविटी में है, और दूसरा कोई एक्टिविटी वहां पॉजिटिव इतना कुछ खास हो भी नहीं रहा है। तो अगर एक मुहिम के तौर पे इसको चलाया जाए तो इतना बड़ा पॉपुलेशन है जो एक प्रोडक्टिव सिटीजन्स बन सकते हैं, और उनका पूरा काया पलट हो सकता है। क्योंकि हमने देखा है जो लोग ने पढ़ाई की है, आगे पढ़ा है, जो ओपन स्कूल और ओपन यूनिवर्सिटी के साथ, कि बहुत कम वो नंबर है, उनकी जिंदगी में एक मानसिक बदलाव आया है और एक पर्सपेक्टिव बिल्डिंग भी हुआ है। तो लाइब्रेरी और एजुकेशन आई थिंक दोनों कनेक्टेड इश्यूज हैं। लाइब्रेरी से मन परिवर्तन हो सकता है किताबों के थ्रू, और किताब ही एक बहुत बड़ा एक माध्यम है। हम सबकी जिंदगी में किताब का जो इम्पोर्टेंस है वो हम सब जानते हैं, कि मैं तो एक कॉलेज में पढ़ाता हूँ, तो किताबों के बिना तो इम्पॉसिबल है जो आगे सही कर सकता है। तो मैं इतना ही बोलूंगा अभी, और मैं चाहूंगा कि सुधाकर जी थोड़ा सा डिटेल में बता। सर राघवन सर, मैं 2 पॉइंट ऐड करना चाहता हूँ। यस सर। ये एक बात ऐसा है, वो कीर्ति कॉलेज है ना मुलुंड का, मालाड अपना ये दादर का, हाँ राइट, वहाँ के लाइब्रेरी ने पीएचडी का थीसिस किया है ये टॉपिक के ऊपर। ओके ओके, दैट इज गुड वर्क। इफ यू हैव अ चांस यू कैन अप्रोच हर। श्योर। बड़ा अच्छा है, क्योंकि मैं उसका एक्सटर्नल था पीएचडी का, तो मुझे पता है डिटेल। ओके सर, हम आपसे दूसरी बात है कि औरंगाबाद में हमारा जो पब्लिक लाइब्रेरी है जीवन विकास ग्रंथालय,
ये लाइब्रेरी जैसा आप गवर्नमेंट लाइब्रेरी एक्सचेंज करती है बुक्स का, वैसा हमारी पब्लिक लाइब्रेरी भी का एक सेंटर ही वहाँ खोल दिया है। ओके, औरंगाबाद में। हाँ, औरंगाबाद में। और जालना में गवर्नमेंट कलेक्टर ने स्पॉन्सर करके जेल लाइब्रेरी के लिए सपोर्ट किया है। यस, हमें इसकी जानकारी है। हाँ, अभी औरंगाबाद में वो कोशिश चल रही है कि गवर्नमेंट सपोर्टेड हो जाए। अगर गवर्नमेंट इनिशिएट लेता है तो अच्छा हो जाएगा। आपका जो प्रोसेस था ये गवर्नमेंट लाइब्रेरी के सर्कुलर निकालने का, वो प्रोसेस में कुछ पर मैं रिटायर्ड होने के पहले इन्वॉल्व था। यस, हमें पता है सर। someone Mr. Shetty was there. Yes. He was working in Bombay. Correct, sir. Okay, thank you, sir. Thank you, sir. Thank you. अब मैं सुधाकर जी को बोलूंगा अपनी बात। हाँ। नमस्कार सभी को, और ये मौका देने के लिए, और हम सब एक साथ आए। खास करके भालेकर सर को बहुत सालों के बाद स्क्रीन पे देखने को अच्छा लगा। बहुत साल हो गए। बहुत साल हो गए सर। नासिक में मिले थे। यस सर, नासिक में मिले। उसके बाद ये प्रिजन लाइब्रेरी का जो शुरुआत हुई थी उसमें आप और टीकेकर सर का जो मुंबई बड़ा सा और मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय से कुबल सर, ये आप तो कुबल सर इस चीज को गवर्नमेंट लाइब्रेरी के साथ में जुड़ने के लिए मुझे काफी मिली थी। और उसके बाद स्टेट लाइब्रेरी के जितने भी स्टेट में जो भी मोरले के प्रिजन में सभी प्रिजनर लाइब्रेरी सभी जगह पे चालू हुआ है। मेंबरशिप तो ले लिए। आई थिंक ये चारक स्कीम कुछ था जो फोर्सेस स्कीम इधर है, विदर्भ में अभी जगह चालू हो गए। अभी सभी जगह चालू हो गया। हाँ, बाकी सभी जगह पे चालू हुआ। तो उसके बाद चौहान सर के बाद जो भी डायरेक्टर जितने भी चेंजेस हुए, उसके बाद दांडोरे सर आए थे। तो अंडर ट्रायल प्रिजनर का प्रॉब्लम क्या था, एक्चुअली प्रिजन लाइब्रेरी के बारे में विजय सर ने ऑलरेडी काफी कुछ संक्षिप्त में बता चुके हैं, जो मोटा मोटा इश्यूज थे। तो मैं थोड़ा सा इसको आगे बढ़ाता हूँ क्योंकि वापस जीरो से जाने के बजाय। तो प्रिजन का मेन प्रॉब्लम क्या है, जैसा सर ने बताया कि लाइब्रेरियन नहीं है नंबर 1, लेकिन टीचर्स है। और टीचर्स का भी हमने प्रिजन डिपार्टमेंट लाइब्रेरी का काम के साथ प्रिजन डिपार्टमेंट को भी हमने इसको स्ट्रेंथन करने की कोशिश की। जैसा टीचर्स भी सिर्फ लिटरेसी क्लासेस लेते हैं, उनके रोल में हमने डेवलप करके प्रिजन लाइब्रेरी को डाल दिया उनके रोल में। वो टीचर जाकर बुक्स लेके आए। फिर हमने सोचा जहाँ पर टीचर्स नहीं है वहां पर ये काम कौन करेगा। तो फिर हमने वो उस वक्त मीरा बोरनकर मैम थी एडीजी ऑफिस में, बोला कि अभी तो उन्होंने बोला कि हम एक टीचर के जगह, जहाँ पर टीचर नहीं है, जहाँ पर क्लास डिस्ट्रिक्ट लाइब्रेरी है, क्लास 1 की जगह पर क्लास 2 है, तो वहां पर कोई पोजीशन नहीं होता था। तो उन्होंने बोला कि एक तो जेलर या जिम्मेदारी ले, या जो कांस्टेबल है जो वो लेवल का कर सकता है, तो वो करने के लिए। तो उन्होंने फिर ये चीज को आगे बढ़ाया। और फिर हमारा प्रिजन में जो पैसा भरना होता है, ये चारक जो स्कीम है उसमें 500 रुपया डिपॉजिट और 150 रुपया 2 साल का फीस होता था, जो अभी कुछ बढ़ गया, लेकिन 2 साल को तकलीफ नहीं हुई, वही फीस वो 2022 तक तो वही फीस में चल रहा है। लेकिन प्रॉब्लम ये हो रहा था, जो टीचर है या जो व्यक्ति है लाइब्रेरी से बुक लेके जा रहा है, रिटर्न कर रहा है, जो बुक्स गुम जाते थे ना सर, टीचर्स ने, कोल्हापुर के टीचर्स ने अपने जेब से पैसे भरे। तो ये वहां पर आ रही थी। फिर मैंने वो दांडोरे सर से एक बार मीटिंग लेकर शेयर किया कि सर ऐसा ऐसा है, तो हमको क्या स्टेट लाइब्रेरी से या डिस्ट्रिक्ट लाइब्रेरी से फ्री ऑफ बुक्स मिल सकते हैं क्या, क्योंकि प्रिजन के अंदर जो 2 पॉपुलेशन है, जो कॉन्विक्ट प्रिजनर है, वो लड़के वो बंदी बुक पढ़ने के बाद रिटर्न करते हैं क्योंकि उनका पैसा वहां पर जमा होता है, उनका पीसी। और जो अंडर ट्रायल पॉपुलेशन है, जो कॉन्विक्ट प्रिजनर से ज्यादा पॉपुलेशन है, और ऐसे पॉपुलेशन है जो अंडर ट्रायल में भी जो 6 महीने से लेके कम से कम जिनकी सजा ऐसा है, केसेस ऐसे है जो 3 साल 5 साल तक अंडर ट्रायल ही है। तो जैसा मर्डर केस हुआ या रॉबरी केस हुआ, कुछ ऐसे केसेस है जिनमें वो लोग अंडर ट्रायल में केस चलता है एक बाजू, लेकिन वो लड़का 5 साल तक रहता है, उसके बाद उसको सजा लगती है या फिर केस डिस्चार्ज होता है। तो ऐसे लड़के लोग ओपन यूनिवर्सिटी में भाग ले रहे हैं, ओपन स्कूल में, यशवंतराव मुक्त विद्यापीठ और इग्नू के क्लासेस जो चल रहे हैं जेल के अंदर।
तो ये लड़के लोगों को ज्यादा फायदा ये बुक से हो रहा था कि इनको रेफरेंस जो बुक्स लगते थे तो बुक्स लाइब्रेरी से मिल रही थी। एजुकेशन का मटेरियल तो वहां से मिल रहा है फ्री ऑफ कॉस्ट से, तो लेकिन ये बुक्स चाहिए था उनको, तो वो लाइब्रेरी का बहुत बड़ा हाथ रहा। तो मैंने दोनों तरफ से टीचर्स को भी, जेलर्स को भी समझाता था सुप्रिटेंडेंट को कि हम लोग जो भी किताबें हैं 5 रुपए की किताबें हों दो, 500 रुपए की किताबें हों दो, तो हम लोग अगर लाइब्रेरी डिपार्टमेंट को रिक्वेस्ट करते डिस्ट्रिक्ट लाइब्रेरी ऑफिसर को, वो लोग देने के लिए तैयार है और यहाँ तक हुआ भी है और वो भी रहा है अभी भी। तो ये एक फायदा है। लेकिन अभी भी अगर हम लोग ये चीज को इसको फीस से अगर मुक्त करते हैं, नंबर 1, और नंबर 2 बड़ा बुक्स का मेजोरिटी नहीं है कि 25 किताबें 50 किताबें कोई बड़ा इशू नहीं है कि ये खो जाए तो उनसे पैसा लीजिए। ये एक चीज ये डिस्कशन में क्या ये चीज लाया जाए कि ये चीज हो कि चलो साल में मतलब महीने में कम से कम इतना बुक्स फ्री दिया जाए, अंडर ट्रायल को अलग से 50 किताबें कम से कम फ्री में हो जाए और 50 फीस के साथ हो जाए, तो वो जो अंडर ट्रायल पॉपुलेशन है उसको भी आसानी से वो किताबें यूज होगा। क्योंकि अंडर ट्रायल प्रिजनर छूटते वक्त वो किताबें वापस जमा करने के बजाय किसी और को देके तुरंत चला जाता है। और यहाँ पर अभी तक वो सिस्टम जेल का के हिसाब से समझे या कुछ और कि वो बुक्स का जेल को बाहर जाते समय उतना चेकिंग नहीं कर सकते कि ये डिस्ट्रिक्ट लाइब्रेरी का बुक्स है, इसका पैसा मतलब ये क्लासिफिकेशन नहीं कर पाते कि वो नहीं बोला कि मेरा बुक है तो वो ले भी जा सकता है। तो ये थोड़ा सा ये है। तो उसके बाद दांडोरी साहब ने हमको कुछ 8 से 8,500 पुस्तकें हमें डोनेट की थी। मैंने बोला था कि सर डोनेशन में वो पूरे महाराष्ट्र के जहां तक पॉसिबल हो मैं खुद वहां पर जाकर डिस्ट्रीब्यूट किए प्रिजनर के सामने, प्लस डिस्ट्रिक्ट लाइब्रेरी ऑफिसर के प्रेजेंट में कि वो डिस्ट्रिक्ट लाइब्रेरी भी उस चीज को इन्वॉल्व किया है ताकि ये और आगे बढ़े। तो उसके बाद कुछ मेरे ख्याल से कुछ 5 या 6 सर्कुलर डिस्ट्रिक्ट लाइब्रेरी से निकले और प्रिजन डिपार्टमेंट से वहां से भी 5-6 सर्कुलर, अभी भी एक सर्कुलर निकला है 2022 में लेटेस्ट, अभी दिसंबर के आसपास कुछ, कि महिला बैरक में अलग से लाइब्रेरी हो, ताकि अभी क्या होता है जेल के अंदर 2 पॉपुलेशन, ये पॉपुलेशन भी है, महिलाओं के बैरक है, महिलाएं 150 महिलाएं एक जेल में, सेंट्रल जेल में, तो वो जेल में महिलाओं के लिए जहाँ पर जेंट्स पढ़ने के बाद बुक्स वहां पर जाती है, तो फिर उसका हिसाब किताब टीचर रखता था। तो हमने ऑलरेडी मीरा बोरन के टाइम पे महिलाओं के लिए हमने अलग से बोला था मेंबरशिप लिया जाए, लेकिन वो कहीं तो भी शायद मेंशन नहीं हुआ। रोल तो हुआ है महिला बैरक में एक टीचर के जगह पे एक जेलर वो रोल लेगी, लेकिन वो शायद उतना एक्टिव नहीं हुआ। लेकिन अभी जो सर्कुलर निकला है ना, शायद इससे उन्होंने कहा है कि पूरी तरह से जेल में महिलाओं के लिए अलग से लाइब्रेरी हो, टोटली उसका रिकॉर्ड वगैरह सब मेंशन होगा। और वो उन्होंने सर्कुलर में मेंशन भी किया कि डिस्ट्रिक्ट लाइब्रेरी से मेंबरशिप लिया जाए। तो अभी मैडम जो अभी डायरेक्टर है उनको मैंने अप्रोच किया है कि वहां पर 2 जगह पे नागपुर और कोल्हापुर से मुझे लेटर आए कि मैडम को बोला है कि फ्री में कुछ लाइब्रेरी के बुक्स मिलेंगे, तो हम लोग वहां पर डिस्ट्रिक्ट लाइब्रेरी को कनेक्ट करके ज्यादा से ज्यादा बुक्स उनको मिले करके, तो वो एक कोशिश अभी चालू है। तो ये और कुछ अगर सवाल हो तो प्रतीक जी आप या और कोई एक छोटा सा ऐड करना चाहूंगा। हालांकि आज हमने प्रिजन लाइब्रेरीज पे बात की है, लेकिन सर जी ने शेल्टर होम्स तक भी लाइब्रेरीज को ले जाने की कोशिश की है, विमेन शेल्टर होम्स और चिल्ड्रंस इंस्टीट्यूशंस। नंबर उतना नंबर नहीं है क्योंकि इट मींस दैट हमारा नेटवर्क उतना स्ट्रांग होना चाहिए टू बी एबल टू रीच आउट टू ऑल दीज इंस्टीट्यूशंस। लेकिन क्योंकि हमारा नेटवर्क ज्यादा स्ट्रांग प्रिजन डिपार्टमेंट के साथ है, इसलिए प्रिजन डिपार्टमेंट तक हम इसको ले जा पाए हैं। लेकिन नीड सभी कस्टोडियल पॉपुलेशंस की है, जो एक मुझे लगता है कि एक बहुत ही एक पोटेंशियल मुझे हमें दिखाई दे रहा है इस चीज को और ज्यादा स्केल पे ले जाया जाए, और ये सिर्फ महाराष्ट्र तक सीमित न रहे, ये पूरे इंडिया में जाए। राघवन सर, राजाराम मोहन राय लाइब्रेरी फाउंडेशन तक अगर ये इशू आता है, यू आर लिसनिंग? यस सर। राघवन सर। यस सर, यस सर। हॅलो. हो सर, येतोय आवाज, येतो सर. हा, राजाराम मोहन राय लायब्ररी फाउंडेशनच्या लेवलला जर हा इश्यू नेला गेला
तर भारतातल्या सगळ्या प्रिझनच्या दृष्टिकोनातून त्यांना पुस्तकं पुरवण्याचं तर काम ते करू शकतात. फक्त तो इश्यू त्यांच्यापर्यंत न्यायला लागेल आपल्याला. इसमें आपकी मदद लगेगी. जरूर जरूर, आई विल हेल्प यू. यस यस. थैंक यू थोड़ा सा डॉक्टर जी. प्रतीक यस सर. एक छोटा सा ऐड करना था, रहेगा. हाँ सर, बोला बोला. एक्चुअली हमने यही चीज को लेके थोड़ा सा आंध्रा और तेलंगाना तक गए थे, तो वहां पर एक डेवलपमेंट हमने शेयरिंग की थी कि महाराष्ट्र में ये स्कीम चालू है, क्या यहाँ पर भी प्रिजन में चालू हो सकता है क्या. तो वहाँ के तो वो लोग ने फिर वो चीज वहां पर भी चालू किया, आंध्रा और तेलंगाना में भी. लेकिन एक चीज नया चीज वहां पर देखा कि प्रिजन के जो कांस्टेबल है, जो वहां पर टीचर्स की शायद कमी है, तो वो कांस्टेबल लाइब्रेरी से बुक्स लेके आता था और बुक्स जेल में पढ़ने के बाद रिटर्न करता था, लेकिन लाइब्रेरी डिपार्टमेंट से उसको 1500 रुपए अलग से पगार मिलता था, मतलब स्टाइपेंड समझे या XYZ. तो उस व्यक्ति को काफी प्रोत्साहन आता था उस चीज को लेकर कि मतलब उसका ड्यूटी अलग है, उसके बावजूद एक रेस्पॉन्सिबिलिटी ये भी दिया गया है, तो उसको वो करने में और अच्छा लग रहा था कि चलो ये मेरे को बर्डन नहीं है. तो उसका ये चीज क्या महाराष्ट्र में भी डेवलप हो सकती है, मतलब क्या उसका ये होगा. सुधाकर जी, मैं ऐड करना चाहूंगा. यस 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 सर. यस. जो रीजन में जो किताबें चलती थी, लोगों को दी जाती थी, वो किताबें देते समय जो रूरल का टीचर काम करता था, तो रूरल एरिया में टीचर जो था वो टीचर लाइब्रेरी की बुक्स भी एक्सचेंज करता था और पोस्ट का भी काम करता था. तो पोस्ट का काम करके उसको. सर आप म्यूट हो गए हैं. हाँ, एक मिनिट. चालू आहे. हो सर, चालू. हा, तो पोस्टाचं ते काम करत असताना पोस्ट की तरफ से त्याला काहीतरी मिळत होतं आणि लायब्ररीचं काम करणाऱ्याला काही मिळत नव्हतं, उलट पुस्तकं परत केले तर त्याचे दंड भरायला लागले. त्याच्यामुळे बरेचदा आमच्या 4 योजनेच्या याच्यामधनं शिक्षक लोक हळूहळू बाहेर पडत गेले. हे जे इन्सेंटिव्ह आहे ना, हे काम करण्याचं कुठे ना कुठेतरी मिळायला पाहिजे. मग तो जेलमधला माणूस असो किंवा तुमच्या शाळेतला काम करणारा असो, ते मिळत नाही आपल्याकडे. आणि थोडीशी अपेक्षा असते लोकांची की आपल्याला काहीतरी आपण करतो काम, त्याच्यासाठी मिळालं पाहिजे. बरोबर. थँक्यू डॉक्टर बालेकर, थँक्यू प्रोफेसर राघवन, थँक्यू सुधाकर जी, तुम्ही एवढं डिस्कशन केलं. आणि ऍक्च्युली माझा प्रश्न प्रोफेसर राघवन आणि सुधाकर जी तुमच्यासाठी होता की अन्य कुठल्या जागेमध्ये, म्हणजे अन्य कुठली पर्यायी तुम्ही असे लायब्ररीज तुम्ही स्थापन केल्यात, पण तुम्ही सांगितलं की तुम्ही शेल्टर होम्स वगैरे तिकडे पण लायब्ररीज चालू करताय आणि प्रयत्न करताय, तर ते जाणून खूप आनंद झाला. आय थिंक काकड सर, तुम्हाला माझ्या मते 6 वाजता तुम्हाला जायचं होतं, तर तुम्ही जर जाणार असेल तर तुम्ही जायच्या आधी फक्त तुमचं शेवटचं जे काही असेल मनोगत, तर तुम्हाला जर काही सांगायचं असेल आम्हाला या माध्यमातून. सर आता प्रिझन जे सगळे काम करत होते, सुधाकरजी पण आलेले होते, तर आमचे 2 प्रकारची मेंबरशिप आहे सभासदांमध्ये. वैयक्तिक सभासद म्हणजे इंडिव्हिज्युअल आणि इन्स्टिट्यूशनल संस्था सभासद. तर आमच्या जवळपास सर्व जे डिस्ट्रिक्ट लायब्ररी आहेत, गव्हर्नमेंट डिस्ट्रिक्ट लायब्ररी, त्या ठिकाणचे जे प्रिझन आहे ते संस्था सभासद आहे म्हणजे आमच्या बाजूने, आणि आम्ही देखील त्यांना ते ग्रंथ संच वगैरे पुरवतो आणि एक सेवा करतो. ही एक सेवा आम्ही ऑलरेडी दिली. आणि सर आमच्याकडे आले होते तेव्हा सुधाकरजी, त्यावेळी साधारण 8 ते 10 हजार पुस्तकं आम्ही प्रिझनला संचालनालयाकडे जे सॅम्पल कॉपी येतात ते आम्ही त्या ठिकाणी पुरवलेलं होतं. आणि ऑनलाईनच्या बाबतीत म्हटलं डिजिटल लायब्ररी, तर NISEचं ई ग्रंथालय नावाचं सॉफ्टवेअर आहे, वेब बेस्ड लायब्ररी इंटिग्रेटेड लायब्ररी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे, ते महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेलं आहे. आणि महाराष्ट्र शासनाचं जे एकूण 43 ग्रंथालय आहे त्याचं क्लस्टर बनवलेलं आहे. आणि त्यामध्ये आमच्या सगळ्या पुस्तकांचं जे आहे डेटा एंट्री त्या ठिकाणी होत आहे सध्या. आणि भविष्यामध्ये त्या माध्यमातून डिजिटल लायब्ररी जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी निर्माण करणार आहोत ग्रंथालयाच्या माध्यमातून. आणि वेब पोर्टल देखील त्याचा शासनाने निघालेला आहे. मी माननीय संचालक मॅडमच्या मार्गदर्शनानुसार आणि सर्वांना सोबत घेऊन आम्ही त्या पुढे त्या ठिकाणी काम करणार आहोत.
आणि डिजिटायझेशनच्या बाबतीमध्ये मगाशी मी बोललो त्या पद्धतीने. आणि RRLF जी आहे ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे ती सपोर्ट पब्लिक लायब्ररी सर्व्हिसेस अँड सिस्टम अँड टू प्रमोट पब्लिक लायब्ररी मुवमेंट इन द कंट्री जी काम करते. त्या संस्थेच्या माध्यमातून देखील डिजिटायझेशन साठी देखील त्यांची योजना नवीन लॉन्च झालेली आहे. त्यानंतर मॉडर्नायझेशन जे आहे त्यासाठी तुम्हाला वेबसाईट तयार करायची असेल, सोलर सिस्टम असेल, CCTV असेल, त्यानंतर लायब्ररी ऑटोमेशन असेल, यासाठी सुद्धा ती मदत करते. त्यानंतर डिजिटायझेशन ऑफ रेअर डॉक्युमेंट जे आहे त्यासाठी देखील ती सहाय्य करते. ती त्याचे देखील भविष्यात प्रस्ताव वगैरे आले तर आम्ही त्या माध्यमातून त्यांना ते सहाय्य करतो. आणि ई ग्रंथालय जे आहे सॉफ्टवेअर त्या माध्यमातून आमच्याकडे अहमदनगर, सातारा, नांदेड, कोल्हापूर हे जे काही ठाणे या भागामधले या शासकीय ग्रंथालयामध्ये जेवढे पुस्तकं आहेत त्याचा डेटाबेस ऑनलाईन तो उपलब्ध आहे आता वाचकांसाठी. आणि म्हणजे जवळपास फुल्ली लायब्ररी ऑटोमेशन त्या ग्रंथालयांचं झालेलं आहे. आणि त्या माध्यमातून ग्रंथालय सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून आम्ही टप्प्याटप्प्याने ते करत आहोत. धन्यवाद. थँक्यू काकड सर. तुमच्यामुळे आम्हाला खूप शासनाचे जे स्कीम्स आहेत त्याच्याबद्दल खूप आम्हाला माहिती मिळेल. त्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे पण. हाँ सर, सर्वांना नमस्कार. पूर्णिमा, मैं अब आपके पास आना चाहूंगा. जैसे प्रोफेसर राघवन ने कहा कि कम्युनिटी एंड लाइब्रेरी दे आर टू पार्ट्स, टू साइड्स ऑफ द कॉइन. तो मैं आपसे जानना चाहूंगा कि आप अब जो लाइब्रेरी चलाती है, सो लाइब्रेरी हम मानते हैं कि इट्स नॉट जस्ट अ लाइब्रेरी, इट्स अ कम्युनिटी स्पेस. तो आपका क्या अनुभव रहा है एज एन, अब जब FLN चलाती है, जब कम्युनिटी के साथ एंगेज करती है, तो उनका लाइब्रेरी के प्रति मतलब how do you interact, how do you see library as a community space and how does the community see that library? वो उसका उत्तर देने से पहले मैं मेरा एक ऑब्जर्वेशन है. सबसे मैंने बहुत सीखा है. महाराष्ट्र के थ्रू एक्चुअली हमको एक पूरे देश की एक झलक हो रही है कि लाइब्रेरी पॉलिसी में क्या हो रहा है. जिस राज्य में या जिस देश में करोड़ों के तादाद में रीडर्स को बुक्स नहीं पहुंच रहे हैं, जहाँ पे लाइब्रेरियंस को मिनिमम वेज नहीं मिल रहा है, जहाँ पे पब्लिक लाइब्रेरीज के अंदर मेंबर्स को बुलाना एक चैलेंज हो रहा है, वहां पर हम 10 करोड़ 15 करोड़ रुपया आर्काइविंग. आई एम नॉट सेइंग डिजिटाइजेशन इज अ बैड प्रोजेक्ट, डिजिटाइजेशन इज ग्रेट और वो एक लाइब्रेरीज का एक रिस्पॉन्सिबिलिटी है. पर जब हम ये डिबेट कर रहे हैं कि क्या हम अपने मेंबर्स से 10 रुपया मेंबरशिप के लिए हम ये बात कर रहे हैं कि प्रिजन लाइब्रेरी, मुझे सुधाकर जी ने अपने सर पे डॉक्टर ले गया है, वो डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट उनकी मेरी बात चलती है. ऐसे में हमारा जो लाइब्रेरी प्रोजेक्ट है पॉलिसी लेवल पे कुछ बहुत बड़ा थिंकिंग प्रॉब्लम है. जहां तक हम लोग जो फ्री लाइब्रेरी चलाते हैं और सुधाकर जी जैसे जो एक्टिविस्ट हैं प्रिजन लाइब्रेरीज, प्रिजनर्स तक बुक पहुंचाने का काम कर रहे हैं, हम लोग एक्चुअली ये चैट बॉक्स में थैंक यू फॉर ट्रांसलेटिंग, हम ये वो 10 करोड़ 5 करोड़ लेके मेरा दिमाग चकरा रहा है. हमको फंडिंग प्रॉब्लम नहीं है. फंडिंग इस देश में है, फंडिंग महाराष्ट्र में है. सोच बदलने का इशू है. थोड़ा पैसा इधर भी डालो भाई, और अगर नहीं डाल रहे पैसा तो क्यों नहीं डाल रहे, सच बोलो, सवाल पूछो. और ये मेरा कन्विक्शन इसीलिए आता है क्योंकि मैं सुधाकर जी, विजय राघवन जी को का काम बहुत एडमायर करती हूँ. और FLN में जो भी मेरे साथी हैं सब ऐसे जुटे पड़े हैं. किसी को आमदनी नहीं मिलता है ये लाइब्रेरी का काम करने के लिए. उनको क्यों नहीं सपोर्ट मिलता है. और आपने बोला मेरा क्या एक्सपीरियंस है, मेरा एक्सपीरियंस एक क्रांति का एक्सपीरियंस है. सुधाकर जी जैसे लोग जो और अभी आपके अटेंडीज में भी कुछ लोग हैं जिनके साथ हर रोज हम ग्रास रूट की बात करते हैं. ये एक कंप्लीट क्रांति है. जब पाठकों को सर्विसेज, एक्सीलेंट सर्विसेज मिल रहे हैं, मिनिमम वेज से भी कम वेज बनाते हुए लोगों को वो सर्विसेज दे रहे हैं, वो पाठक फिर थिंकिंग इंडिविजुअल बनते हैं. वो पाठक जाके आपका साहित्य का रुख बदलते हैं, नई कहानियां लिखते हैं, वो आपकी राजनीति बदलेंगे, वो आपका न्यूज मीडिया बदलेंगे. हम उन पाठकों के साथ काम कर रहे हैं. तो क्रांति ये है. और हम इस दुविधा में ना पड़े
कि अच्छा हमारे 15 करोड़ डिजिटल में जा रहे हैं, लेकिन हम अपने छोटे से 4 साल की बच्ची से जिनके पापा शायद वेस्ट कलेक्शन का काम करते हैं, उसको हम बोल रहे हैं सॉरी बेटा तुम्हारे पास 10 रुपया नहीं है, तुम लाइब्रेरी में नहीं आ सकते हो। एक फंडामेंटल लेवल पे हम अपने आप से सच नहीं बोल रहे हैं पॉलिसी लेवल पे। आई रियली होप सॉरी मैंने आपका आई डिडंट गिव यू द आंसर जो आप चाह रहे थे, बट मुझे ये मंच मिला है तो मुझे लगा कि मैं ये मौका का फायदा उठाऊं। तो थैंक यू। नहीं मुझे मेरा आंसर मिल गया। हाँ एक छोटा सा स्टोरी है, बता सकता हूँ? जी बिल्कुल बिल्कुल, बताइए। कई साल पहले की बात है, मुझे तो अभी ठीक से याद भी नहीं है, लेकिन गोवा में एक प्रिजनर था, उसने एक प्रयास को चिट्ठी लिखी थी कि मैं किताबें, वो एक्चुअली ही हैड बिकम लाइक अ पोएट राइटर, और उसने खुद होके देश के अलग अलग हिंदी राइटर्स को लेटर्स लिखना शुरू किया कि उनको पढ़ने की बहुत इच्छा है, और ये जो राइटर्स थे उन्होंने उनको किताबें भेजना शुरू किया जब वो प्रिजनर थे, कन्विक्टेड थे वो, और गोवा के प्रिजन ने उन किताबों को लेने से इनकार कर दिया क्योंकि ये रूल्स में नहीं है। तब हमें भी लिखा था कि ऐसे ऐसे हो रहा है, मैं किताब पढ़ना चाहता हूँ, मुझे फ्री में किताबें लोग भेज रहे हैं पढ़ने के लिए, और प्रिजन डिपार्टमेंट मुझे लेने नहीं दे रहा किताब। उन्होंने उस बेसिस पे हाईकोर्ट को, बॉम्बे हाईकोर्ट को PIL फाइल किया था और रिट पिटिशन, और फिर कोर्ट ने ऑर्डर पास किया कि ये टोटली अनकॉन्स्टिट्यूशनल है, और रूल्स में अगर नहीं है तो रूल्स में इंक्लूड कीजिए, आपको जो सेंसर करना है प्रोसेस है वो आप कीजिए, लेकिन किताबें उनको मिलना चाहिए। फिर उनको किताबें खूब सारे सबले ऑथर्स ने भेजे थे और उन्होंने उसको इस्तेमाल भी किया। यूपी के एक बहुत ही प्रोग्रेसिव IPS ऑफिसर थे, VN राय करके, उन्होंने उस व्यक्ति को, वो जब रिलीज होने के बाद उनके कम्युनिटी, उनके जो जिस डिस्ट्रिक्ट से वो बिलोंग करते थे, उस डिस्ट्रिक्ट में उन्होंने खुद एक कम्युनिटी लाइब्रेरी खोला और इनको उस लाइब्रेरी का लाइब्रेरियन बनाया। ये लास्ट स्टोरी मुझे पता है, जो शायद 8-10 साल पुरानी बात है। मुझे लगता है कि इस तरह की स्टोरीज को हमें डॉक्यूमेंट करना चाहिए। थैंक यू पूर्णिमा, थँक यू प्रोफेसर राघवन। ऍक्च्युली मला प्रतीक, हा सर, आपण त्या कर्मचाऱ्याच्या संदर्भामध्ये जे रिपोर्ट मध्ये घेतला आहे त्याच्या अनुषंगाने एक गोष्ट स्पष्ट करतो मी की ओके, चालेल. हा नाही सर, तुम्ही बोलू शकता त्याच्यावर आता पण. तर त्याच्यामधला मुद्दा कसा आहे की ते क्लॉज 10 जो आहे कायद्यामधला, तो जर आपण इतर राज्यातले कायदे पाहिले तर त्या कायद्यामध्ये आणि आपल्या कायद्यामध्ये मिसलिडिंग होतं बरेचदा. कारण तो जो आपल्या कायद्यामधला जो क्लॉज आहे 10, तो फक्त सरकारी कर्मचारी जेवढे आहेत, म्हणजे डायरेक्टर ऑफ लायब्ररीज आणि गव्हर्नमेंट लायब्ररीज मध्ये काम करणारा स्टाफ, त्यांच्या वेतनाच्या संदर्भातला तो क्लॉज आहे. आणि त्यांचं जे पेमेंट आहे ते कन्सॉलिडेटेड फंडातनं होतं. आणि आमच्या 12,000 लायब्ररीज ज्या आहेत त्या 12,000 लायब्ररीजचं जे वेतन आहे ते नियम 1970च्या चौकटीमध्ये जे ग्रँड सिलिंग टाकून दिलेलं आहे त्याच्यात नव्हते. त्यांचे रिक्रुटमेंट रूल्स किंवा त्यांच्या कुठल्याही तरतुदी नाही आहेत आणि ते लायब्ररी फंडातनं दिले जातात. कन्सॉलिडेटेड फंड आणि लायब्ररी फंड याच्यातला बेसिक फरक आहे. त्याच्यामधले जे रिक्रुटमेंट रूल्स आहेत ते रिक्रुटमेंट रूल्स राज्य शासनाने काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केले आहेत, परंतु पब्लिक लायब्ररीच्या एम्प्लॉईसाठी कुठलेच रिक्रुटमेंट रूल्स नाही आणि त्यांना वेतन श्रेणी पण नाही. ग्रँटच्या चौकटीमध्ये जेवढं दिलं जाईल तेवढंच दिलं जातं. 1998 मध्ये फक्त आकृतीबंध आला आणि अ वर्गाला किती, ब वर्गाला किती ही संख्या आली. कारण त्यावेळेला ज्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये असंच होतं की मग ग्रँट वाढवतोय आपण, उद्या एखाद्या लायब्ररीमध्ये 100 लोक असतील तर त्यांना आपण वेतन देणार का, म्हणून मग तो आकृतीबंध आला. आणि आता आकृतीबंधाच्या चौकटीमध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना जेवढी ग्रँट मिळते तेवढी डिस्ट्रीब्यूट होते.
पात्रतेच्या बाबतीमध्ये 2013 मध्ये संचालकांनी जे एक परिपत्रक काढलं मार्गदर्शक तत्व म्हणून, त्या मार्गदर्शक तत्वामध्ये पात्रतेचा अनेक्ष जोडलाय. परंतु ती पात्रता जर गेन करायची असेल तर ती साधारणतः डायरेक्टर ऑफ लायब्ररी मधले जे कर्मचारी आहेत त्यांच्या लेवलची पात्रता आहे. 12,000 मध्ये आणि 5,000 मध्ये एमलिप झालेला कॅन्डिडेट कसा मिळायचा हा एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे ती डिस्पॅरिटी निघायला पाहिजे. आणि त्याचा दुसरा परिणाम जो झालाय साधारणतः लायब्ररी मुवमेंटवर महाराष्ट्रातल्या, तो असा झालाय की क्वालिफाईड कर्मचारी नसल्यामुळे त्या लायब्ररीच्या ज्या सेवा आहेत, विशेषतः सार्वजनिक ग्रंथालयाची आपण सगळ्या भारतात जास्त असं म्हणतो, तिथल्या काही ठराविक लायब्ररी ज्या जुन्या किंवा विशेषतः अ आणि ब वर्गाच्या, त्या लायब्ररीच्या सेवा त्यातल्या त्यात प्रोफेशनली माणसं तिथे असल्यामुळे बऱ्या आहेत. परंतु ग्रुप लेवलला जी सेवा आहे तिथे म्हणजे कुठे काम नाही मिळत ना जा लायब्ररीत लावून घे अशा सारखा जो प्रकार आहे, त्याच्यामुळे सर्व्हिसेस इंटरप्ट होतात. तर त्याच्यात दुरुस्ती होणं गरजेचं आहे. अच्छा, थँक्यू डॉक्टर बालेकर. इथे एकदा भिकुले सरांना पण आणायचं की ग्रंथपाला काम करतात तर त्यांच्या मते सरकारने काय बदल करायला पाहिजे याच्यात, जेणेकरून जे सेवा करतायत ग्रंथालयांमध्ये सेवा, त्यांचं कसं योग्य प्रमाणे त्यांना सेवा, त्यांचं सेवा शुल्क वगैरे त्यांची कशी योग्य प्रमाणे त्यांना देण्यात येईल. सर तुम्ही म्यूट वर आहात. येतोय आवाज? हो येतोय. तसं बघायला गेलं तर आता बालेकरजी जसं म्हणाले की मुळात कळीचा मुद्दा हा वेतन श्रेणी हा आहेच आहे, त्याबद्दल तर काही प्रश्नच नाही. परंतु त्याचबरोबर याला जोडून जे इतर काय आर्थिक लाभ आहेत त्यातला कुठचा आर्थिक लाभ या कर्मचाऱ्यांना मिळत नाही. म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याने त्या लायब्ररीत काम करावं, जोपर्यंत व्यवस्थापक मंडळ त्याला हाकलून देत नाही तोपर्यंत त्यांनी काम करावं. जसं म्हणतो आले देवाजीच्या मना, त्याप्रमाणे जोपर्यंत व्यवस्थापक मंडळाचं त्याच्यावर मर्जी आहे तोपर्यंत तो तिथं राहू शकतो. जेव्हा व्यवस्थापक मंडळ नाही आता बास तू नको, आता मला दुसरं घ्यायचंय, हा येतोय कोणतरी तू जा निघून, असं कुठलाही सेवा नियम सुद्धा त्याला स्वतंत्रपणे नाही. हा सगळ्यात मोठा त्याचा ड्रॉबॅक आहे. त्याचबरोबर आणखी काही गोष्टी आहेत, म्हणजे फक्त आर्थिक लाभाच्या संदर्भामध्ये आम्ही म्हणणं मांडत नाही आमचं. तर तसं बघायला गेलं तर जो इयत्ता 10वी नंतर जो सर्टिफिकेट कोर्स आहे, लायब्ररी कोर्स ज्याला म्हणतो किंवा लायब्ररी ट्रेनिंग कोर्स म्हटलं जातं, ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग जो आहे, त्या वर्ग 1995 पासून आपण एकीकडे विज्ञान तंत्रज्ञानाच्या काही बाबींची चर्चा करतो, ग्रंथालयामध्ये कॉम्प्युटर पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, परंतु वस्तुतः 1995 नंतर सिलेबस मध्येच बदल झालेला नाही. आम्ही वर्षानुवर्ष जी पारंपरिक पद्धत आहे त्या पारंपरिक पद्धतीनंच आमचे वर्ग चालू आहेत. त्याच्यामध्ये कुठलेही नवीन विज्ञान तंत्रज्ञानाच्या संदर्भातलं काही मटेरियल त्याच्यामध्ये नाहीये. आजही आम्ही त्याच लेखी कॅटलॉगिंग, क्लासिफिकेशन हा जो भाग आहे, कॅटलॉगिंग ती कार्ड करणं वगैरे जो काय भाग आहे तेच करतोय अजूनही. त्याचबरोबर त्या आधुनिक तंत्रज्ञान जे म्हणतो आम्ही, त्यासाठी जे कल्पक नेतृत्व पाहिजे, ते कल्पक नेतृत्व या सगळ्या उदासीनतेमुळं, मग ते स्टेट पासून ते खालच्या कर्मचाऱ्यांपर्यंत तिथं कुठेही आधुनिक तंत्रज्ञानाची कल्पकता दिसत नाही. त्याचबरोबर जी कार्यशाळा किंवा अधिवेशन आता अलीकडे होत आहेत, अलीकडच्या काळामध्ये मुद्दा मी त्याचा उल्लेख करतो की अलीकडच्या काळामध्ये जे काही कार्यशाळा किंवा अधिवेशन होत आहेत ना, ते अक्षरशः 10 ते 5 या कामामध्ये, म्हणजे जसं आपण सरकारी काम म्हणतो त्या पद्धतीने चाललेली आहेत. म्हणजे अधिवेशनाचं उद्घाटन करायचं 12-1 वाजेपर्यंत होतं, त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होतो. जे काही सुरुवातीला 100-500-1000 लोक असतील, जेवणानंतर त्यातले 200-250 लोक शेवटपर्यंत राहिलेले असतात, कारण प्रत्येकाला जायचं असतं, कारण लांबून आलेलो असतो आम्ही. त्यामुळं अधिवेशन पहिल्यांदा बालेकर सरांना आठवत असेल की ज्या पद्धतीनं पहिल्यांदा अधिवेशनाचे काम चालले होते, 2-2 दिवस अधिवेशन आता उरकल्या जातात. तेच मी सांगतो ना, म्हणजे ती फक्त उरकली जातात. म्हणजे तिथं असा शब्द वापरला माझ्या ह्याच्यामध्ये की जत्रेला जायचं आणि निघून यायचं, अशा पद्धतीने चाललेलं आहे. जसं मग अशी सरांनी सांगितलं की बाबा
2013ला पात्रतेचे निकष दिलेत तुम्ही, परंतु पदव्युत्तर कर्मचाऱ्यांचा तुम्ही आर्थिक आग्रह धरताय, परंतु त्यासाठी त्याला जे द्यायला पाहिजे वेतन ते तुम्हाला त्याप्रमाणे देता येत नाही. आणि याच्याकरता व्यवस्थापक मंडळ देखील फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की ड वर्गाच्या ग्रंथपालाला 1389 रुपये त्याचा पगार निघतोय ना, त्याला 1389च द्यायचे, 90 सुद्धा द्यायचे नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती म्हणजे त्याला 1400 ठीक आहे, एक 1500 रुपये देऊ, काय फरक पडतोय? 100-125 रुपये तर आपण खिशात न टाकले प्रत्येक त्या व्यवस्थापक मंडळातल्या लोकांनी दरमहा, तर काय फरक पडतो? पण ती अजिबात म्हणजे हे नाहीये, मानसिकता नाहीये. त्याचबरोबर कसं होतंय की त्यामुळे कमी वेतन जे आहे त्यामुळे कर्मचारी मिळत नाहीत, नवीन तंत्रज्ञान शिकण्याची त्याची तयारी नाही. मागे मी नाशिकला गेलो होतो आणि त्याचा एक अनुभव मी व्हॉट्सअप ग्रुपवरही तो मी टाकलेला होता. म्हणजे इतकी छान लायब्ररी ती, परंतु तिथला कर्मचारी म्हणजे पिडून गेला की नाही बाबा मला हे काय नाही, मी करतोय, इथं येतोय, बसतोय, हे उपकार आहेत सगळ्यांवर, ही त्याची मानसिकता होती. 70 झालेलं, 70, 75, 78 वय त्या माणसाचं. म्हणजे चूक त्याची आहे का व्यवस्थापनाची आहे का एकूण सिस्टीमची आहे, हाही प्रश्न निर्माण होतो. त्याचबरोबर ई ग्रंथालयाचा विषय निघाला मगाशी. आता ई ग्रंथालयाचं हे फक्त आता शासकीय म्हणजे जी शासनाकडून चालवली जातात त्या ग्रंथालयांमध्ये त्याचा पुरेपूर वापर होतो. खाली कुठेच त्याचा वापर होत नाही. काही किरकोळ प्रमाणात होतही असेल, परंतु ज्याप्रमाणे जसं शासकीय ग्रंथालयांमध्ये ते वापरलं जाते त्याप्रमाणे खालच्या ठिकाणी देखील वापरलं गेलं पाहिजे, तर ती कनेक्टिव्हिटी वरपर्यंत जाईल. आणि सगळ्यात गंमत अशी आहे परत पुढची की जर तुम्हाला ई ग्रंथालय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वापरायचं असेल तर ज्या ज्या वेळेला राजाराम मोहन राय ग्रंथालयाच्या वतीनं जो केंद्र सरकारचा नॅशनल NML जो प्रोग्राम, लायब्ररी मिशनचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आम्हाला कोहाचं ट्रेनिंग दिलं जातं. काय म्हणजे किती विरोधाभास आहे. पण तिथं आम्हाला तो कोहाचं ट्रेनिंग दिलं जातं आणि इथं आम्हाला ई ग्रंथालय करायचंय. आणि एकूण जर तसं बघितलं तर कोणताही कॉमन असा चांगला परफेक्ट असा कुठलाही लायब्ररीचा प्रोग्राम आम्हाला अपेक्षित आहे की तो शासनाने आम्हाला द्यावा, परंतु तो आम्हाला येत नाही. म्हणजे फक्त आम्ही असं म्हणत नाही आम्हाला पगारच कमी आणि आम्हाला कामच करायचं नाही असं आम्ही म्हणत नाही, पण याही काही गोष्टी आहेत. व्यवस्थापक मंडळांनी देखील CSR फंड म्हणा किंवा इतर काही देणग्या म्हणा. माझा ज्यावेळेला पुणे नगर वाचन मंदिरात ज्यावेळेला सन्मान झाला होता त्यावेळेला मी तिथं मांडलं की ग्रंथालयाला फक्त वर्गणी वगैरे एवढंच गरजेचं नाही, तर त्यासाठी राजाश्रय महत्वाचा आहे. आणि हा राजाश्रय ज्या वेळेला मिळेल ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं ही ग्रंथालय जगतील असं मला वाटतंय. आणि पैशाचा प्रश्न तर आहेच आहे आणि ऑटोमॅटिक ज्यावेळेला तोही भाग होईल तर त्यावेळेला तेही मिळेल. कारण वाचन संस्कृती वाढवायची असेल तर फक्त डे करून चालणार नाही. त्यासाठी खरे प्रचारक प्रसारक या पालखीचे जे पोही आहेत, तो जो कर्मचारी वर्ग आहे त्याला खरं तर जगवला पाहिजे, त्याला ते मिळेल. अन्यथा ही ग्रंथालयांची गोदामा व्हायला वेळ लागणार नाही. कारण प्रत्येक घटकासाठी ही सार्वजनिक ग्रंथालय झटत असतात. बालापासून ते लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजन्स पर्यंत प्रत्येकाला जे हवंय ते सार्वजनिक ग्रंथालयातून देण्याचा प्रयत्न केला जातो. बाल विभाग असेल, सिनियर सिटीजन्स कॉर्नर असतील, महिला विभाग आहे, त्या सगळ्यातून ते दिलं जातं ना. आपण ग्रंथालयांना निरंतर शिक्षणाचं केंद्र म्हणतो आणि हे खरं आहे. कारण तो एकदा त्याच्या एज्युकेशन वगैरे यातनं बाहेर पडल्यानंतर लोक शिक्षणाचं जे काम आहे ते काम त्या ग्रंथालयांच्या सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातूनच केलं जातं असं माझं स्पष्ट मत आहे. आणि एकूणच एक फक्त शेवटचं मी हे सांगतो, शांता शेळकेंना एका ठिकाणी म्हटलं होतं आभाळ आणि आकाश यातला फरक काय आहे, तशी आमची परिस्थिती या कर्मचाऱ्यांची आणि होते. जे भरून येतं ते आभाळ, न दिसणारा पाऊस यात लपलेला असतो, यातले ढग पाण्याने भरलेले असतात आणि कुणाची तरी तहान भागवायला आतुरही असतात, त्याला आभाळ म्हटलं जातं. आणि जे कोरडं असतं ते आकाश, नुसतेच रिकामे ढग
यांना कुणाशी ना सोयर ना सुतक जे कधी बरसतच नाही ते म्हणजे आकाश. ही आता व्यवस्थापक मंडळ, शासन आणि कर्मचारी यांची ही परिस्थिती आहे. धन्यवाद. धन्यवाद भिकुले सर. तुम्ही म्हणजे आता खरं आपल्याकडे वेळ कमी आहे, पण तुम्ही जे one or two questions मानला on आहे the Q&A. यस यस सर. आई थिंक बोथ इवन पूर्णिमा हैज या. मैं बस सॉरी मैं नहीं नॉट सॉरी मैं एक नहीं बोल. तो ये आई थिंक जो भिकुले साहब ने बोला है ये बहुत ही सिग्निफिकेंट है कि एक तो हमारे पॉलिसी में भी जो महाराष्ट्र का पॉलिसी है और जनरली जब हम लाइब्रेरीज की बात करते हैं तो उसमें करिकुलम एंड लाइब्रेरी प्रैक्टिसेस एंड लाइब्रेरी टेक्नोलॉजी से रिलेटेड ना तो कोई स्टैंडर्डाइजेशन है, ना कोई ट्रेनिंग की व्यवस्था है, कोई कैपेसिटी बिल्डिंग का कोई उसमें फोकस ही नहीं है, मतलब ऑन ग्राउंड तो है ही नहीं. और यहाँ ये मैं काफी पैशनेटली बोल रही हूँ फ्री लाइब्रेरीज नेटवर्क की तरफ से कि हमारे पास एक पैसा भी नहीं है, पर अभी हम कैपेसिटी बिल्डिंग और स्टैंडर्डाइजेशन पे बहुत जोर दे रहे हैं. तो हम लोग एक दूसरे से एक संगठन, मुझे तो अब मन कर रहा है कि अपने सारे पब्लिक लाइब्रेरी साथियों को भी इस संगठन में जोड़ लूं, क्योंकि अगर अभी हम लोग लगभग 100 के आसपास लोग हैं, तो अगर सुधाकर जी को कुछ मालूम है तो वो हम सबको ट्रेनिंग देते हैं. मेरे को कुछ दिल्ली में मालूम है, जैसे कोहा जिस लाइब्रेरी में मैं काम करती हूँ वहां पे हमको कोहा का नॉलेज, काफी इन डेप्थ नॉलेज है लाइब्रेरियन लेवल पे. हम लोग रेगुलरली यूज करते हैं, उससे डेटा इंसाइट्स लेते हैं अपने कम्युनिटी के बारे में, हमको डॉक्यूमेंटेशन और रिसर्च पॉइंट्स मिलते हैं. तो ये हम जो इंटरनली अपने संगठन में कर रहे हैं कैपेसिटी बिल्डिंग, एडवोकेसी प्लेटफॉर्म पे हमारी मांग रहेगी कि ये इस पे क्यों नहीं फोकस हो रहा है. एक स्टैंडर्डाइज्ड मतलब जैसे एक इंटरनेशनल स्टैंडर्ड्स है इफ्ला के अंडर, तो ऐसे हम लोग भी क्यों स्टैंडर्डाइजेशन पे काम नहीं कर रहे हैं. अगर कर रहे हैं तो ऐसा क्यों है कि मुझे नहीं मालूम वो स्टैंडर्ड्स क्या है, या किसी और लाइब्रेरियन को नहीं मालूम है. करिकुलम पे काम नहीं कर रहे, बेस्ट प्रैक्टिसेस पे काम नहीं कर रहे. तो ये मतलब ये बहुत सीरियस इशू है. लाइब्रेरियनशिप इसीलिए सफर कर रहा है पूरे देश में. तो और जहां तक मेरे को समझ में आया आपके रिपोर्ट से और पॉलिसी के हाइलाइट्स पढ़कर, पॉलिसी में भी ऐसा कुछ है नहीं जो इसको प्राथमिकता दे रहा है. तो मुझे यही जोड़नी थी बात बिल्कुल जी की बात से. Thank you, Purnima. Professor Raghavan, I think you had something to say. I just had a small point that because we are talking about resources, can the जो भी इस फील्ड में काम कर रहे हैं लाइब्रेरी के फील्ड में, जो 7 है ऑफ CSR कंपनीज एक्ट में, उसमें अगर स्ट्रेंथनिंग लाइब्रेरीज can be added as one of the points, तो it can actually bring resources. Yeah. तो ये एक बहुत ही प्रैक्टिकल छोटा सा सजेशन है, बट उसके लिए मुझे लगता है कि हाई लेवल पे एडवोकेसी करना पड़ेगा. yes डिफिकल्ट, बिकॉज वो शेड्यूल 7 में लिस्ट ऑफ एक्टिविटीज है विच CSR कंपनीज कैन, उसमें लाइब्रेरी को ऐड करना पड़ेगा सर एज अ पॉइंट. नहीं सर, उसमें लाइब्रेरीज है मगर स्ट्रांगली जो देना चाहिए वो नहीं है. अच्छा, लाइब्रेरी ऑलरेडी है उसमें. हाँ, it is general referred as libraries. Okay. Establishment of new libraries like this. अच्छा. But funding of library is essential for physical facilities and all these things. And also including salary, also personnel. नहीं, सैलरीज के लिए तो देगा नहीं CSR, क्योंकि उसको रिकरिंग एक्सपेंडिचर होता है. You will provide for recurring expenditure. Same is the case with RR Foundation. RR Foundation recurring expenditure नहीं देता. Basically, these issues should be put forward by RRLF because it is a national agency. But RRLF is not doing anything. They are providing only books and furniture and equipment. Furniture. स्पेशली दे आर प्रोवाइडिंग कैपेसिटी बिल्डिंग में भी उन्होंने ट्रेनिंग शुरू किया, जैसे भिकुले सर बोले कि वो अभी कोहा पढ़ाते हैं. हालांकि गवर्नमेंट ऑफ इंडिया इज इंटरेस्टिंग फॉर ई ग्रंथालय, वो तो ठीक है, सॉफ्टवेयर का बात है. मगर जो सवाल ये है वो कि भाई एक आदमी कैपेसिटी बिल्डिंग में ट्रेनिंग करके आता है, तो वो आने के बाद में उसको 2 साल में अगर तुमको इंफ्रास्ट्रक्चर ही नहीं मिलता लाइब्रेरी में,
नहीं मिलता, तो वो इंफ्रास्ट्रक्चर नहीं मिलता तो क्या काम कर आएगा। आईसीटी का सेक्टर ऐसा है कि आईसीटी सेक्टर में हैंड ऑन अगर ट्रेनिंग चलता रहेगा तो वो काम कर पाएगा। हैंड ऑन ट्रेनिंग ही नहीं मिलता है। हमारे पब्लिक लाइब्रेरी के कुछ लोग को जाके करके आए ट्रेनिंग, वो कोहा का किया, वो ठीक है, कोहा का बात अलग है, मगर जो लाइब्रेरी काम कर रही है, जिनको कंप्यूटर मिला है, उनको आरआर फाउंडेशन की तरफ से सॉफ्टवेयर के बारे में कुछ भी नहीं है। सॉफ्टवेयर की हेल्प कौन करेगा? जो ई ग्रंथालय सॉफ्टवेयर है वो जो फ्री ऑफ कॉस्ट मिलता था, उसके लिए भी 5 साल का चार्ज लगा दिया एकदम से। जो हर साल अगर 500 रुपए लेते तो बात अलग, वो 5 साल का एकदम 5000 रुपए दो बोलते। अगर एनकरेज करना है तो उसके लिए तुमको गवर्नमेंट ऑफ इंडिया ने भी ये सोचना चाहिए ना कि भाई ये सिस्टम हमने मिनिमम चार्ज लेके देना चाहिए। अच्छा सॉफ्टवेयर है, ई ग्रंथालय के सॉफ्टवेयर के बारे में कोई प्रॉब्लम नहीं है, मगर इसका जो ट्रेनिंग मिलता है ऑनलाइन मिलता है। ऑनलाइन ट्रेनिंग जैसे होता नहीं है, क्योंकि उसका जो प्रैक्टिकल इम्प्लिमेंटेशन करना है तो प्रॉब्लेम आता है। बरोबर डॉक्टर बालेकर, माझ्या मते आय थिंक सुधाकरजींना पण काहीतरी म्हणायचं होतं. हा बोला सर, तुम्ही म्यूट करा. सुधाकरजी. बिकुले सर है और बालेकर सर ही है, उन्हें एक रिक्वेस्ट है पॉलिसी, मतलब महाराष्ट्र पॉलिसी लेवल पे, कि जो दिवाली अंक ये लोग मैगजीन है, एक दिवाली में निकलती है दिवाली, वो हाँ, तो दिवाली अंक का एक शुरुआत तो हुई है कि पुणे के डेप्यूटी डायरेक्टर ने, क्षीरसागर सर ने, उनके जो रीजन में था, तो उन्होंने बोला एक सर्कुलर निकाल के कि ये दिवाली अंक हम पढ़ने के बाद उनको देते हैं। तो ये क्या महाराष्ट्र लेवल पे कस्टोडियल पॉपुलेशन के लिए क्या डायरेक्टली खरीदा जा सकता है? इन द सेंस आप जैसा पब्लिक लाइब्रेरी के लिए खरीद रहे हो, तो क्या ये कस्टोडियल प्रिजन पॉपुलेशन के लिए खरीदा, ताकि उन लोग को एट ए टाइम उसी समय पे मिले? तो कम से कम वो जांच भी नहीं है, लेकिन आर्टिकल्स इतने, अभी जैसा प्रतीक ने कहा कि लॉकडाउन में लोगों को किताबों का कितना मदद मिला, तो मैं बोल रहा हूँ कि ये चीजें हमारे जो फ्री में जमा किए थे जहाँ से भी, इवन पूर्णिमा जी ने भी जो हमको भेजे थे, वो सभी बुक्स वो लॉकडाउन में काफी लोगों को काम आए प्रिजन के अंदर। तो ये मेरा रिक्वेस्ट है कि डिपार्टमेंट से कि कम से कम एक सर्कुलर महाराष्ट्र स्टेट लाइब्रेरी से निकलता है कि बाबा दिवाली अंक कम से कम मैगजीन्स जितने हम लोग पब्लिक लाइब्रेरी के खरीद रहे, तो क्या महाराष्ट्र कस्टोडियल पॉपुलेशन के लिए जो महिला बाल विभाग है कस्टडी में, और जो बच्चों के कस्टोडियल है, तो बच्चों के तो मुझे नहीं लगता कि उतना काम है। कम से कम ये जो महिला है शेल्टर होम से रहती है, और जो प्रिजन पॉपुलेशन है, तो कम से कम इनके लिए मिल जाए तो उतना काफी अच्छा होगा, क्योंकि टाइम टू टाइम उनमें आर्टिकल्स बहुत अच्छे आ रहे हैं। तो वो मुझे लग रहा है कि था। सुधाकर जी, यस यस सर, हम लोग क्या कर सकते हैं, हम लोग डायरेक्टर ऑफ लाइब्रेरी को रिक्वेस्ट कर सकते हैं कि आप पब्लिक लाइब्रेरी के लिए ऐसा सर्कुलर निकालिए कि हाँ, उनकी जो दिवाली अंक है एनुअल, इवन एनुअल्स एंड अदर मटेरियल दे आर डिस्पोजिंग बाय वे ऑफ रद्दी, जैसे मैगजीन भी डिस्पोज ऑफ करते हैं रद्दी में बाद में कर देते हैं। तो वो जो मैगजीन्स है, वो मैगजीन्स अगर वो चाहे तो हर एक प्रिजन को, वहां के जो डिस्ट्रिक्ट के प्रिजन है, उनको गिफ्ट करे, ताकि वो जो, हाँ, तो वो कर सकते हैं, उसमें कोई प्रॉब्लम नहीं है। खाली एक सर्कुलर की जरूरी है। और वेस्टेज जो है, वेस्टेज हालांकि वो रद्दी में जाता है, क्योंकि दिवाळी अंक जो आहे ते वापरल्यानंतर वेअर अँड टिअर मध्ये बरेचसे खराब होतात, पण काही चांगले असतात, तर ते आपल्याला पब्लिक लाइब्रेरीला डोनेट करा म्हणून सांगू शकतो आपण, तसा काही प्रॉब्लेम नाही। सर, सुधाकर जी का रिक्वेस्ट था कि डोनेट करने के बजाय कैन दे बी परचेज्ड दिवाली अंक एंड सेंट टू ऑल प्रिजन्स एंड विमेन्स इंस्टीट्यूशंस, शेल्टर्स, सो देयर इज अ सर्टेन डिग्निटी टू इट। ये नहीं, हाँ, उसमें एक बात ये है कि भाई गवर्नमेंट अगर चाहता है तो वो जेल को किताबें और मैगजीन्स परचेस करके भी डिस्ट्रीब्यूट कर सकता है। That is what ये बहुत अच्छा होगा अगर ये इस पे काम होता है। अभी है ना, अभी फिलहाल क्या है, वो लोगों को गारंटी देने के लिए पैसा दे नहीं रहा, तो इसके लिए कहाँ से पैसा देंगे? थोड़ा सा एडिशनल बजट तो लगेगा ना, लगेगा। जैसा भाई मेरे जैसा एक ख्याल है, प्रतीक 1-2 मिनिटं, याच्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने जेव्हा विशिष्ट लेखकांची शताब्दी आणखी हे होतं, त्या अनुषंगाने
जवळजवळ त्यावेळेच्या 500 लायब्ररीला पुस्तकं खरेदी करून दिले होते वेगवेगळ्या लेखकाचा एकत्र संग्रह करून. तर तो स्पेशल परचेसची एक प्रोव्हिजन आहे आपल्या ऍक्ट मध्ये. तुमचा तो इन्सेंटिव्हचा जो क्लॉज आहे त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे आणि त्या प्रोव्हिजन मध्ये इन्सेंटिव्ह म्हणून त्या ग्रंथालयाला वेगळ्या तऱ्हेची पुस्तकं विकत घेऊन, जसं आता दोन वर्षापूर्वी दीनदयाल उपाध्यायचे सगळे संच खरेदी करून 12,000 लायब्ररीला दिले. आता काही जिल्हा तालुका वाचनालयांना प्रबोधनकारांची पुस्तकं दिली. तशा तऱ्हेची काही पुस्तकं ऍज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून गव्हर्नमेंटनी खरेदी करून जेलला दिली तर ते करता येऊ शकतं, फक्त विलिंग पाहिजे. इच्छाशक्तीचा अभाव हा आपल्याकडचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आहे की सुधाकरजी? आपल्याकडे इच्छाशक्तीच नाहीये. काहीतरी केलं पाहिजे हे वाटतच नाही तर सहज शक्य आहे, त्याला काय प्रॉब्लेम. डॉक्टर बालेकर, हा सार्वजनिक ग्रंथालय असा विषय आहे ज्याच्यावर आम्ही तासन तास तुमचं बोलणं ऐकू शकतो, पण आज 6:30 वाजलेत आणि आपला वेळ संपत आला. त्यामुळे राहिलेला सांगतो की धन्यवाद प्रतीक. मैं आज आप अपने सभी वक्ताओं को महाराष्ट्र में सार्वजनिक पुस्तकालयों पर हमारा हिंदी समझ पाए ना? हाँ, मराठी भी समझ में आया. बिकुले जी, आप अपना वीडियो पे म्यूट कर सकते हो प्लीज, वो थोड़ा आवाज आ रहा है. हाँ सॉरी. हाँ, मुझे समझ आया, मराठी भी समझ आए. तो मैं आज अपने सभी वक्ताओं को महाराष्ट्र में सार्वजनिक पुस्तकालयों पर इस बहुत ही ज्ञानधर और मजबूत चर्चा में शामिल होने के लिए धन्यवाद देना चाहती हूँ. हम आपको अपनी इस चर्चा के मिनट्स शीघ्र ही सबको भेजेंगे. समय निकालने और आज यहाँ हमारे साथ रहने के लिए आप सभी का धन्यवाद. और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि आपने हमें बहुमूल्य अंतर्दृष्टि, अनुभव और इनपुट हमारे साथ आज साझी किया है. मैं विधि महाराष्ट्र में अपनी टीम साक्षी, प्रतीक, ईशा, सृष्टि, मैत्री और जाय को और पूजा और वैलेरी हमारे सांकेतिक भाषा दुभाषियों के साथ मदद करने के लिए धन्यवाद देना चाहती हूँ. हमारी रिपोर्ट हमारी वेबसाइट पर और नीचे दिए गए चैट बॉक्स में उपलब्ध है. इस चर्चा का हिस्सा बनने के लिए एक बार फिर से आप सभी का बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू एवरीबॉडी. यस सर, थैंक यू मैडम. थैंक यू. थैंक यू. थैंक यू. थैंक यू. Thank you.